वर्णगंध गुणोपेतं ये तं कुसुम संतते पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गन्धसंभार युक्तेन धूपेनाः सुगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतम्। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध या सम्यक संबुद्धांनी सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला, सरळ मार्गी निब्बानगामी, निब्बान अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी व अंतिमताही कल्याणकारी असा विश्व कल्याणकारी हा सद्धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे, अथकपणे न थकता प्रचार आणि प्रसार करणारा, या सद्धम्माला घेऊन जगणारा तथागत सम्यक संबुद्धाचा हा आहुनेयो, आहुंसार करण्यास योग्य, पाहुणेयो, पाहुणचार करण्यास योग्य, दक्षिणेयो, दान दक्षिणा करण्यास योग्य, अंजली करणेयो, अंजलीबद्ध कर दोन्ही हात जोडून वंदन करण्यास योग्य, पुय्यंखेतं लोकसाते, पुय्यंखेतं म्हणजे पुण्यक्षेत्र, हा पुण्याची खेती करणारा असा पुण्यक्षेत्र, अर्य भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 या त्रिरत्नातील 24ही गुणांचे स्मरण करून देवानं पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, रक्ताचा एकही थेंब न सांडू देता अशी रक्तविहीन धम्म क्रांती करणारे बोधिसत्व महामानव युगंधर, हा जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बोधिसत्वाची सावली समर्पिता त्यागमूर्ती माता रमाई, या महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। त्याचप्रमाणे नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांच्याही प्रती मंगलाची कामना करतो। आज विशेष धम्मदेसना म्हणून पंढरपूर एकादशी वारी निमित्तानं विशेष धम्मदेसना म्हणून पंढरपूर प्राचीन या पुण्यक्षेत्र, आताच मी सांगितलंय पुण्यक्षेत्र, जो आपण संघवंदनेमध्ये पुय्यंखेतं हा शब्द येतो। पुय्यंखेतं, पुय्यंखेतं म्हणजेच हा धम्मलिपी पालीतला शब्द आहे पुय्यंखेतं, याचा संस्कारित अर्थ होते पुण्यक्षेत्र। तर ज्या ठिकाणी भिक्खू संघ वास्तव्य करायचा, वर्षावास करायचा, ज्या ठिकाणी भिक्खू संघ राहायचा आणि त्या ठिकाणी जे उपासक उपासिका पुण्य संपादन करण्याकरिता जायचे, अशा ठिकाणांना पुण्यक्षेत्र म्हणायचे। आणि नंतरच्या कालखंडामध्ये या पुण्यक्षेत्रांमध्ये आणि ज्याला आपण कुठलाही जो हिंदू जे तीर्थक्षेत्र म्हणून सांगितलं जातं, वास्तविक ते हिंदू तीर्थक्षेत्र नसून ते त्रिरत्न क्षेत्र आहे, जिथे बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाचा जो मिलाप असतो, संगम असतो, तर म्हणून ते तीर्थक्षेत्र नसून ते त्रिरत्न क्षेत्र होतं। आणि हे
पुण्य संपादन करण्याचं ते ठिकाण म्हणजे ते पुण्यखेतंग म्हणजे पुण्यक्षेत्र होतं. या तीर्थक्षेत्रांचं नंतर म्हणजे या त्रिरत्न क्षेत्राचं नंतर तीर्थक्षेत्र झालं आणि पुण्यखेतंगचं पुण्यक्षेत्र झालं आणि त्या ठिकाणी कर्मकांड व्हायला लागले आणि यात्रा जत्रा व्हायला लागल्या. परंतु हे त्रिरत्न क्षेत्र आणि पुण्यक्षेत्र हे बौद्ध स्थळ होते. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की एखाद्या देशाला जर गुलाम करावयाचे असेल तर सर्वप्रथम त्या देशाची संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजे तो देश आपोआपच गुलाम होत असतो. तर या जम्बूद्वीप भारताची प्राचीन संस्कृती ही जगमान्य विश्वमान्य अशी धम्म संस्कृती आणि हे धम्मानुशासन या जम्बूद्वीप भारताला प्राप्त झालेलं आहे. तर आज पंढरपूर एकादशी वारी निमित्तानं हे प्राचीन पुण्यक्षेत्र असलेलं हे पंढरपूर, या पंढरपूरचा प्राचीन बौद्ध इतिहास आपण समजून घेणार आहोत. या प्रवचनाचा विषय आहे पंढरपूर बौद्ध त्रिरत्न क्षेत्र पुण्यक्षेत्र महाविहार. हा विषय आहे पंढरपूर बौद्ध त्रिरत्न क्षेत्र पुण्यक्षेत्र महाविहार. पंढरपूर आषाढी एकादशी वारी निमित्तानं ही विशेष धम्मदेसना पंढरपूरचा हा प्राचीन इतिहास आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर संत नामदेव महाराजांचा अभंग क्रमांक आहे 2103 संत नामदेव महाराजांचा अभंग रचना 101 म्हणजे 2103 अभंग गाथा आहे. त्याच्यामध्ये संत नामदेव महाराज म्हणतात, शोधांचा महाशोध बोधांचा महाबोध शुद्धांचाही शुद्ध बुद्ध विटेवरी. तर यापूर्वी सांगितलं की संत नामदेवांच्या ज्या ओळी आहे या प्राचीन जम्बूद्वीप, या भारताचं प्राचीन नाव जम्बूद्वीप होतं आणि हा जम्बूद्वीपामध्ये महान सम्राट अशोक या राजाने 84,000 महाविहार महास्तूप, 84,000 धम्मस्तंभ, 84,000 धम्म शिलालेख जे उभारलेले होते महान सम्राट अशोकाने. महान सम्राट अशोकाच्या नंतर जे काही सातवाहन नागराज्य आहे, वाकाटक असेल, गुप्त असेल, पल्लव असेल, चोल असेल, पाल असेल, तर या अनेक किंवा मग बौद्ध सम्राट कनिष्क असेल, हर्षवर्धन असेल, बौद्ध सम्राट जयचंद असेल आणि चोल राज्य आणि पल्लव राज्य यांनी सुद्धा बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धम्माला राजाश्रय देऊन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जगभर नेण्याचं काम या राजा महाराजांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मौर्य काळाच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे जर महत्वपूर्ण राजे असतील तर ते सातवाहन नागराजे, वाकाटक नागराजे यांनी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलेलं आहे, बौद्ध महास्तूपांचं खोदकाम केलेलं आहे. तर हे पंढरपूर हे प्राचीन बौद्ध क्षेत्र याचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या भारताचं प्राचीन नाव हे जम्बूद्वीप होतं. जम्बूद्वीप म्हणून या भारताची ओळख व्हायची. आताच आपण म्हटलेलं आहे, जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धम्माचे नगर विठो पाटील त्याचे नाव. असा संत नामदेवांचा अभंग आहे की संत नामदेवाने सुद्धा या प्राचीन भारताला जम्बूद्वीप या नावानेच संबोधित केलेला आहे. तर या भारताची प्राचीन ओळखच जम्बूद्वीप आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा जम्बूद्वीप हा संपूर्ण महास्तूप महावीरांनी हा प्राचीन जम्बूद्वीप भारत सम्राट अशोकांच्या कालखंडावळी 1250 वर्ष हा जम्बूद्वीप भारत 100% बुद्धिस्ट होता सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये. आणि अशा पद्धतीनं
या जम्बूद्वीपाची ओळख संपूर्ण जगामध्ये होती. या जम्बूद्वीपाकडे लोक एक विश्वगुरु म्हणून, तथागत बुद्धाला एक विश्वगुरु, जगद्गुरु म्हणून ओळखायचे या जम्बूद्वीप भारताला. तर महान सम्राट अशोकाने जे काही 84,000 धम्म शिलालेख अभिलेख कोरले, त्याच्यामध्ये सुद्धा महान सम्राट अशोकांनी या भारताची ओळख जम्बूद्वीप यानेच केलेली आहे. सासाराम बिहार येथील सम्राट अशोकाचा शिलालेख असेल किंवा मध्य प्रदेशातील रूपनाथ येथील सम्राट अशोकाचा शिलालेख असेल किंवा कर्नाटकातील मास्की या ठिकाणचा सम्राट अशोकाचा शिलालेख असेल, तर या एकूण 3ही शिलालेखांवर महान सम्राट अशोकांनी या भारताची ओळख जम्बूद्वीप म्हणून अशी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 डिसेंबर 1954 ला देहू पुणे येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना आणि बुद्ध विहार उद्घाटना प्रसंगी भाषणामध्ये उल्लेखित करतात की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. त्याची साक्ष म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेणे आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेणे आहे आणि सर्वात जास्त बौद्ध लेण्यांचा समूह हा जुन्नर शिवनेरीला आहे. आणि अशा पद्धतीनं जेवढ्या जास्त बौद्ध लेण्या असतील तेवढे जास्त बौद्ध भिक्खू या महाराष्ट्रामध्ये होते. याचाच अर्थ महाराष्ट्र हा 100% बुद्धिस्ट होता असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात. तर महाराष्ट्रामध्ये जे काही बौद्ध लेणे आहे, अजंठा, वेरूळ, कारले, भाजे, तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रामधील एकमेव अशी बुद्ध लेणी आहे लोणावळा परिसरातील कार्ला जगप्रसिद्ध बुद्ध लेणी, ज्या ठिकाणी ब्राह्मणांनी एकविरा देवीचं प्रस्थान मांडलेलं आहे. तर या जगप्रसिद्ध कार्ला बुद्ध लेणी महाराष्ट्रातील कोणत्याच बुद्ध लेणीमध्ये सापडणार नाही. तर महाराष्ट्रातील फक्त आणि फक्त एकमेव बुद्ध लेणी आहे जगप्रसिद्ध कार्ला बुद्ध लेणी. त्या कार्ला बुद्ध लेणीमध्ये जम्बूद्वीप हा शब्दाचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे तो वैजंतीचा सेठ भूतपाल यांनी हे या जम्बूद्वीपामध्ये सर्वोत्तम असं हे चैत्यगृह बांधून दिलेलं आहे असं पाली धम्मलिपीमध्ये कार्ला बुद्ध लेणीमध्ये सांगायचं. म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्याच बुद्ध लेणीमध्ये नाही आणि भारतातल्या कुठल्याही बौद्ध लेणीमध्ये नाही, फक्त कार्ला बुद्ध लेणीमध्येच जम्बूद्वीप या शब्दाची ओळख आलेली आहे. म्हणजे जम्बूद्वीप हा शब्द सातवाहन वाकाटक नागराजांच्या कालखंडामध्ये सुद्धा वापरला जात होता. आणि दुसरी गोष्ट, संत नामदेव महाराज ज्यांचा म्हणजे जे 13व्या शतकातले होऊन गेले, संत नामदेव महाराज जे वारकरी पंथाचे होते, तर संत नामदेवांनी सुद्धा आपल्या अभंग गाथेमध्ये भारताची ओळख जम्बूद्वीपात सांगितलाय. जम्बू या दीपा माझी, त्यांचा अभंग आहे, जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धम्माचे नगर विठो पाटील त्याचं नाव. विठो पाटील हे संज्ञा, हे विशेषण बुद्धाला लावलेलं आहे. पाटील ही पदवी काही इंग्रजांनी नाही, तर ती बुद्धासाठी एक विशेषण होतं मराठीमध्ये, विठो पाटील. तर मराठी जे काही मराठी वारकरी संतांच्या जेवढ्या काही अभंग गाथा आहे, अभंग रचना आहे किंवा जेवढ्या काही संत साहित्याच्या अभंग रचना आहे, त्यांच्यामध्ये कुठल्याही वारकरी संतांच्या म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे काही मराठी संत झाले त्यांच्या मराठी संतांच्या अभंग गाथेमध्ये हिंदू नावाचा शब्द सापडत नाही, हे मात्र आश्चर्य आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट की या भारताला जे आपण ज्या महाराष्ट्र प्रदेशामध्ये राहत असतो, ज्योतिबा फुले गुलामगिरी पुस्तकामध्ये म्हणतात की महाराष्ट्र हे नाव महारांची संख्या म्हणजे महारावरूनच महाराष्ट्र पडलं असं ज्योतिबा फुलेही म्हणतात, अलेक्झांडर रॉबर्टसनही म्हणतात आणि सर जॉन विल्सन सुद्धा असं म्हणतात की महारावरूनच महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये लोणावळा परिसरामध्ये जे बेडसे बुद्ध लेणी आहे किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुडा बुद्ध लेणी आहे, तर या बौद्ध लेण्यांमध्ये आपल्याला महारठ्ठीनो असे शब्द सापडतात. महारठ्ठीवरूनच मराठी हा शब्द प्रचलित झालेला आहे. तर महारठ्ठीनो किंवा नाणेघाटच्या शिलालेखांमध्ये सुद्धा नागनिका महारठ्ठी असा उल्लेख आलेला आहे.
तर नागनिका ही या भारताची, या विश्वाची पहिली नागशासिका, नागराणी, शासनकर्ती महाराणी होती नागनिका महारथी. तर ही नागनिका सुद्धा स्वतःला महारठीने नागनिका असा नाणेघाटच्या शिलालेखामध्ये ती उल्लेख करत आहे. तर जे म्हणजे महाराष्ट्र हा जो शब्द आहे, जसं महाड आहे, महाड जे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, चवदार तळ्याचं ठिकाण, तर हे महाड शब्द सुद्धा हे महार शब्दाचाच अपभ्रंश महाड आहे. आणि त्याचप्रमाणे जो श्रीलंकेमध्ये 6व्या शतकामध्ये महानाम नावाच्या भिक्खूने जो ग्रंथ लिहिला, महावंश दीपवंश, या ग्रंथामध्ये सुद्धा महारठ्ठ प्रदेशामध्ये महाधम्मरक्षित नावाच्या यवन भिक्खूला महान सम्राट अशोकांनी पाटलीपुत्र पटण्यावरून अशोकाराम महाविहारामधून 3ऱ्या धम्मसंगीतीमध्ये महारठ्ठ मध्ये या महाधम्मरक्षित भंतेजीला धम्म प्रचार प्रसारासाठी पाठवलं. तर महारठ्ठ या शब्दाचा उल्लेख महावंश या ग्रंथामध्ये सुद्धा उल्लेखित आहे. महार म्हणजे म म्हणजे मांस, हा म्हणजे हाड आणि र म्हणजे रक्त. मरते दम तक हार नहीं मानने वाला, मरते दम तक हार नहीं मानने वाला महार म्हटलं जात असतं. जो आपल्याला भीमा कोरेगावाचा इतिहास माहित आहे, 528,000 ब्राह्मण पेशव्यांना कापून काढलं होतं. मरते दम तक हार नहीं मानने वाला महार होत आहे. आणि म्हणून महारावरूनच महाराष्ट्र असं एक उल्लेख आलेला आहे. तर या महाराष्ट्रामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार केव्हा झाला, तर बुद्ध धम्माचा प्रचार बुद्धांच्याच हयातीमध्ये, बुद्धांच्या काळामध्येच या महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार झालेला होता. या महाराष्ट्राचं बुद्धांच्या कालखंडामध्ये या महाराष्ट्राला सुना प्रांत म्हणून ओळखल्या जात होतं. महाराष्ट्र, गोवा आणि जो मुंबई आहे, कल्याण आहे, सोपारा आहे आणि कोकण, गोवा आणि महाराष्ट्र, जुन्नर, शिवनेरी, नाणेघाट पर्यंत या महाराष्ट्राला सुना प्रांत म्हणून ओळखल्या जात होतं. सुना प्रांत म्हणजे सुना शांत शांत प्रांत म्हणजेच प्रदेश, म्हणून ह्या सुना प्रांत हे नाव बुद्धांच्या कालखंडामध्ये होतं. आणि या सुना प्रांत म्हणजे या महाराष्ट्रातला पहिला अर्हत भिक्खू पुण्य नावाचा व्यापारी हा सोपारा पुणे परिसरामध्ये असल्यामुळे तो श्रावस्तीला व्यापाराच्या निमित्तानं जातो आणि त्या ठिकाणी तो भिक्खू प्रवचित बनतो. उपसंपदा घेऊन महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी तो येत असतो. आणि नंतर आपला भाऊ दुसरा व्यापारी चुल्ल पुन्न यांनाही बौद्ध धर्माची प्रवचना देत असतो. तर हे दोघेही भाऊ चुल्ल आणि पुन्न आणि चुल्ल पुन्न हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोवा, कोकण, मुंबई, सोपारा हे त्यांचं मुख्य केंद्र असतं. परंतु पुणे परिसर हे सुद्धा त्यांचं क्षेत्र असतं. म्हणूनच पुण्य भिक्खूवरूनच या पुणे हे नाव पडलेलं आहे. आजही पुण्यातील लोक म्हणतात पुण्य तिथं नाही कशाचं उन्न. पुण्य हा पाली शब्द आहे. पुण्य नाही, जिथे म्हणजे पुण्य तिथे नाही कशाचं ऊन. तर हे पुणे शहराचं नाव हे पुणे होतं पहिले, त्यानंतर ते पुणा झालं आणि आता ते पुणे झालं. तर हा पुण्य हा अर्हत भिक्खू आहे महाराष्ट्रातला, बुद्धाकडून प्रवचित झालेला. म्हणून या पुणेला पुण्य नगरी म्हणतात. म्हणजे पुण्य नावाच्या अर्हत भिक्खूवरूनच हे पुण्य नगरी, पुणा, पुणे असं अपभ्रंश झालेला आहे. आजही आपण पुणे शहरामध्ये जर गेलं तर पुणे शहरामध्ये एक उपनगर आहे थेरगाव. लक्ष द्या, या पुणे शहरामध्ये एक छोटं उपनगर आहे, पुण्याचाच भाग आहे थेरगाव. थेर म्हणजे काय, तर भिक्खू. तर हाच पुण्य नावाच्या थेर भिक्खूवरूनच ते थेरगाव नाव पडलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा पुण्य नावाचा भिक्खू बुद्धाचा पहिला, महाराष्ट्रातील पहिला अर्हत भिक्खू आहे पुण्य, ज्यांनी सोपाऱ्याला म्हणजे सुपारक या ठिकाणी बुद्धाला मुंबईला, ठाणेला आमंत्रित केलं होतं. ठाणे म्हणजे काय, म्हणजे ते ठाणा काय आहे, त्या ठिकाणी ते बुद्ध ठाणा होतं, बौद्ध केंद्र होतं. आणि स्वतः तथागत भगवान बुद्ध मुंबईला सुद्धा आलेले होते. 7 दिवस ते सोपाऱ्याला राहिलेले होते, प्राचीन सुपारकला. आणि म्हणून या मुंबई शहराची निर्मिती सुद्धा महान सम्राट अशोकांनीच केलेली आहे, सोपारा महास्तूप बांधून. आणि दुसरी गोष्ट, कल्याण
म्हणजे मुंबई परिसरातील सोपारा आणि कल्याण हे प्राचीन शहर आहे. आज जे मुंबईमध्ये जे उपनगर आहे, विरार, कांदिवली, बोरीवली, हे सगळे शहर आधुनिक आहे उपनगर. परंतु जुनं उपनगर मुंबईचं जर असेल तर ते म्हणजे सोपारा आणि कल्याण. कल्याण हे व्यापारी मार्ग होतं आणि कल्याण या शहराचा उल्लेख मुंबईतील कान्हेरी बुद्ध लेणीमध्ये सुद्धा आपल्याला सापडतो. म्हणजे कल्याण हा शब्द म्हणजे जो बुद्ध धम्माचा पाली शब्द आहे, आदि कल्याण, मध्य कल्याण आणि अंतिमता कल्याण. तर हे कल्याण बुद्धिस्ट नाव आहे म्हणून ते कल्याण उपनगर मुंबईला झालेलं आहे. तर कल्याण, सोपारा, पुणे या परिसरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्न, चुल्ल पुन्न यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. याच बुद्धांच्या कालखंडामध्ये कोकण परिसरातील आणखी एक भिक्खू इसिदिन्न हा सुद्धा तिसरा भिक्खू होता. आणि लक्षात घ्या, या जे सुत्त निपात ग्रंथ आहे त्रिपिटकातला पारायण वग्ग किंवा पारायण सुत्त, याच्यामध्ये बावरी नावाचा एक राजपुरोहित राजा प्रसेनजिताचा साकेत अयोध्या श्रावस्ती परिसरातला तो आपल्या महाराष्ट्रामध्ये दक्षिणापथ मध्ये सोलापूर, नांदेड, पैठण, दक्षिण भारतातील अमरावती, इकडे अहमदनगर, नेवासे या परिसरामध्ये, सोलापूर, पंढरपूर या परिसरामध्ये आणि नाशिक या परिसरामध्ये हा बावरी अरहत भिक्खू आणि त्याचे 16 शिष्य पैठणला आणि संपूर्ण नाशिक गोदावरीच्या किनारी ते आपला आश्रम बांधतात. तर हा बावरी नावाचा अरहत भिक्खू आणि त्याचे 16 शिष्य हे श्रावस्तीला जाऊन बुद्धाकडे प्रवचित होतात आणि भिक्खू बनतात आणि ते पुन्हा दक्षिणापथ पंढरपूर या सोलापूर परिसरामध्ये, संपूर्ण दक्षिणापथ महाराष्ट्रामध्ये ते नांदेड, दक्षिण भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. परंतु त्यांचं मुख्य स्थान असतं पैठण, प्रतिष्ठान आणि नाशिक. या नाशिकला जे गोदावरीला जो कुंभमेळा भरतो तर हे त्या ठिकाणी या बावरी भंतेंच्याच नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी धम्ममेळा त्या ठिकाणी व्हायचा, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माता रमाईच्या गावापासून वनंदगाव दापोली पासून 30 किलोमीटर अंतरावर जे पन्हाळे काजीच्या बुद्ध लेणी आहे, पन्हाळे काजीच्या बुद्ध लेणीमध्ये खूप सुंदर बुद्ध लेणी आहे पन्हाळे काजी बुद्ध लेण्यात. या पन्हाळे काजी बुद्ध लेणीमध्ये वज्रयानी बौद्ध भिक्खू 10व्या शताब्दीमध्ये, जो वज्रयानी ओडिसाचा होता, जे ओडिसा राज्यामधलं रत्नागिरी विद्यापीठ होतं, तर हे रत्नागिरी विद्यापीठ ओडिसा राज्यामध्ये आहे, कलिंग देशामध्ये. तर या रत्नागिरी ओडिसाचा शाक्यमित्र नावाचा वज्रयानी बौद्ध भिक्खू 10व्या शताब्दीमध्ये पन्हाळे काजीच्या बुद्ध लेणीमध्ये त्याचं वास्तव्य होतं. हे विशेष अशी गोष्ट आहे. म्हणून आपल्या कोकणामध्ये जे रत्नागिरी जिल्ह्याचं नाव पडलेलं आहे, तर हे रत्नागिरी म्हणजे काय, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या 3 रत्नांचा जी गिरी आहे, जो पर्वत आहे ज्या ठिकाणी वास्तव्य करतो, त्याच्यावरूनच ते रत्नागिरी नाव पडलेलं आहे. तसं रत्नागिरी हा जो रत्नागिरी हे ठिकाण बिहारमध्ये राजगिरीला सुद्धा बुद्ध धम्माचं एक स्थळ आहे. राजगिरी पर्वतामध्ये रत्नागिरी पर्वत आहे आणि रत्नागिरी हे ठिकाण पुन्हा इकडे कलिंग देशामध्ये रत्नागिरी नावाचं प्राचीन बौद्ध विद्यापीठ स्तूपही सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि इकडे छत्तीसगडमध्ये रतनपूर आहे. तर हे सगळे बुद्ध धम्माशी संबंधित असलेले नाव आहे. तर या महाराष्ट्रामध्ये पुन्न, चुल्ल पुन्न, इसिदिन्न, बावरी भिक्खू आणि त्याचे 16 शिष्य यांनी बुद्धांच्याच कालखंडामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार महाराष्ट्रामध्ये केलेला होता. आणि या बावरी भिक्खूंचं जे विशेष स्थान जे ठिकाण होतं, वर्षावासाचे ठिकाण बावरी भिक्खू आणि 16 शिष्यांचं, ते म्हणजे पैठण, प्रतिष्ठान, नाशिक, पंढरपूर, नांदेड, नंदगिरी, सन्नती कर्नाटक मधलं किंवा नेवासे जे नगर जिल्ह्यात आहे ते प्राचीन बौद्ध स्थळच आहे, अमरावती आणि इकडे तेलंगणा मधलं बोधन असेल, दक्षिणापथ या संपूर्ण पंढरपूर परिसरामध्ये दक्षिणापथ म्हणून जो क्षेत्र होतं, पंढरपूरचा परिसर दक्षिणापथामध्ये येतात, तिथं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. आता आपण बघूया की सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार कोणी केला, तर महान सम्राट अशोकाने जी 3री धम्म संगीती, जी विश्व बौद्ध धम्म संगीती होती, तर त्या पाटलीपुत्र पटण्याला अशोकाराम महाविहारामध्ये भरवली होती मोगली कुततीसांच्या आदेशावरून. तर त्या महाराष्ट्रामध्ये नाही, जगभरामध्ये बौद्ध भिक्खूंना पाठवण्यात आलं होतं प्रचार करण्याकरता. तर महाराष्ट्रामध्ये
महाधम्मरक्षित नावाच्या यवन भिक्खूला, म्हणजे जो ग्रीक भिक्खू होता, मिलिंद राजाचा वंशज म्हटलं तरी चालेल, तर या महाधम्मरक्षित नावाच्या यवन अर्हत भिक्खूला महाराष्ट्रामध्ये धम्मप्रचारासाठी पाठवलेलं होतं। आणि या मौर्य काळामध्ये सुद्धा महाधम्मरक्षित भंतेजींनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आपल्याला दिसतो। मी पंढरपूरचा प्राचीन इतिहासच सांगत आहो, परंतु महाराष्ट्राचा आढावा म्हणून ते सांगावंच लागतं। अशा पद्धतीने महावंश ग्रंथामध्ये जेव्हा महाधम्मरक्षित अर्हत भिक्खू महाराष्ट्रामध्ये येत असतात, तर ते असा उल्लेख आहे महावंश ग्रंथामध्ये की महाराष्ट्रामध्ये महाधम्मरक्षित भिक्खू आल्याच्या नंतर इथे महाराष्ट्रामध्ये तो 75,000 लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देतो आणि 14,000 लोकांना तो भिक्खू प्रवज्या दीक्षा देतो। म्हणजे 14,000 लोकांना तो भिक्खू बनवतो महाराष्ट्रामध्ये आणि 75,000 लोकांना बौद्ध उपासकांची दीक्षा देत असतो महाधम्मरक्षित भंतेजी। म्हणजे मौर्य काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्म ऊर्जित अवस्थेमध्ये होता हे आपल्याला दिसतं। आणि असा उल्लेख आहे की महावंश ग्रंथामध्ये की जी दुसरी धम्मसंगीती भरली होती, काला अशोक नावाच्या राजानं वैशालीला वालुकारा महाविहारामध्ये भरवण्यात आले होते, तर असा उल्लेख आहे की वैशालीच्या दुसऱ्या धम्मसंगीतीसाठी या महाराष्ट्रावरून 80 अर्हत भिक्खूंनी वैशालीच्या दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये सहभाग घेतलेला होता। 80 अर्हत भिक्खू महाराष्ट्रातून वैशालीला धम्मसंगीतीसाठी उपस्थित होते। आणि अशाच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये चीनी बौद्ध भिक्खू जो आहे, प्रवासी आहे, जो पहिला फाययान आहे, नंतर युआन शांग, इत्सिंग हायचो यांनी सुद्धा या महाराष्ट्राला भेट दिलेली आहे। तर जो पहिल्यांदा चीनी भिक्खू आला तो म्हणजे चीनी भिक्खू युआन शांग यांनी महाराष्ट्राला त्यांच्या चायनीज भाषेमध्ये, चीनी भाषेमध्ये तो महाराष्ट्रामध्ये इसवी सन पूर्व 641-42 ला आला आणि त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये या महाराष्ट्राला मोहोलच्छ असं नाव दिलेलं आहे। मोहोलच्छ म्हणजेच ते चीनी भाषेमध्ये म्हणजेच महाराष्ट्र। आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्रामध्ये राहत असताना महाराष्ट्रामध्ये मौर्य काळाच्या नंतर सातवाहन नागराजे आणि वाकाटक नागराजे आणि महाक्षत्रप नागराजांनी सुद्धा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये केला। आणि एक विशेष म्हणजे या महाराष्ट्रामधलीच नाही, या भारतातलीच नाही, तर या विश्वातील पहिली महिला शासनकर्ती रजिया सुलताना नसून या महाराष्ट्राची महाराणी नागराणी ती नागनिका ही सातवाहन काळातली एक बुद्धिस्ट महाराणी होती नागनिका, जिने पहिल्यांदाच नाणेघाटला टोल टॅक्स आणि नाणेची सुरुवात केली। नाणा म्हणजे नाणे आणि टोल टॅक्स आजही तुम्हाला नाणेघाट जुन्नर शिवनेरीच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल। तर ही नागनिका महारठी सुद्धा ही बुद्धिस्ट होती आणि सातवाहन सम्राज्ञी होती, हे लक्षात घ्या। आणि नाणेघाटला आणि स्वतः हे जे सातवाहन सम्राट आहे हे ब्राह्मण नाही आहे। जर ते ब्राह्मण असते तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी ब्राह्मण हिंदू लेण्या कोरल्या असत्या, परंतु त्यांनी संपूर्ण बौद्ध लेण्या कोरलेल्या आहे। कर्नाटकला जे सन्नती नावाचा स्तूप सापडलेला आहे सम्राट अशोकानी सातवाहनांचा, त्याच्यामध्ये स्वतः सिमुक सातवाहन राजा जो संस्थापक आहे सातवाहन घराण्याचा सिमुक सातवाहन यांनी स्वतःला नागरायो असा उल्लेख केलेला आहे, म्हणजे स्वतःच उल्लेख केलेला आहे सन्नतीच्या शिलालेखामध्ये, आम्ही सातवाहन आहो। आणि अशा पद्धतीने दक्षिण भारतामधली त्यांची राजधानी होती अमरावती आणि नागार्जुनकोंडा। आणि दुसरी गोष्ट, या महाराष्ट्रामध्ये या सातवाहनांच्या 2 राजधान्या होत्या। एक राजधानी म्हणजे गोदावरी नदीच्या तीरी असलेलं पैठण प्रतिष्ठान आणि दुसरं म्हणजे एक राजधानी, आर्थिक राजधानी, प्रांतिक राजधानी म्हणून या सातवाहन सम्राटांची ती म्हणजे जुन्नर होती, शिवनेरी। आणि असं म्हणतात की शिवाजींच्या कालखंडामध्ये जुन्नर शिवनेरीला कागद कारखाना सुद्धा होता। तर याचप्रमाणे हे पैठण आहे हे महाराष्ट्रामधलं, असं म्हणतात की महाराष्ट्राची प्राचीन राजधानी जी आता मुंबई आहे आर्थिक राजधानी, परंतु महाराष्ट्राची प्राचीन राजधानी हे पैठण प्रतिष्ठान होतं। आणि हे प्रतिष्ठान हे पैठण नगर गौतमीपुत्र सातकर्णी आणि महाराष्ट्रातील सातवाहन नागराजांची प्राचीन राजधानी होती आणि मोठं व्यापारी मार्गावरचं ते केंद्र होतं। आणि हे गोदावरी नदीच्या तीरावर आहे, आजही गोदावरी नदीच्या काठावर नागघाट आहे, नागघाट पैठणला आहे, म्हणजेच नाग लोक हे सातवाहन नाग लोक होते। या महाराष्ट्राचे एक वैभव म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे
जुन्नर शिवनेरी आहे, हे प्राचीन जे नगर आहे, सातवाहन नगर, आर्थिक नगर, व्यापारी केंद्र होतं. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बुद्ध लेण्या शिवनेरी जुन्नरलाच आहे, लेण्याद्रीलाच आहे. जास्तीत जास्त हिनयानी लेण्या आहे त्या समूह. तर या शिवनेरी जुन्नर हे एकेकाळी बौद्ध भिक्षुणींचं विद्यापीठ होतं. म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामधील सातवाहन काळामधील जे जुन्नर शिवनेरी आहे हे महाराष्ट्रातील बौद्ध भिक्षुणींचं ते ठिकाण होतं. बौद्ध भिक्षुणी विद्यापीठ होतं सातवाहन काळामध्ये. आणि त्या तिथे एक महान भिक्खुणी राहत होती, शिवपालनिका. ही सातवाहन काळातील शिवपालनिका नावाची भिक्खुणी. आणि या शिवपालनिका नावाच्या भिक्खुणीचा शिवपालनिका भिक्खुणी संघ हा जुन्नर शिवनेरीला हा हे भिक्खुणींचं मोठं केंद्र होतं, एक विशेष आहे. आणि म्हणून जुन्नर शिवनेरीला जे महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्यापारी महामार्गानेच झाला. आणि या संपूर्ण व्यापारी महामार्गावर बौद्ध लेण्या आपल्याला दिसतात सह्याद्रीच्या कुशी पर्वत रांगेमध्ये. तर म्हणजे नाणेघाट पासून, नाणेघाट हा जुन्नर शिवनेरी हरिश्चंद्रगड पासून सुरू होतं. हरिश्चंद्रगड कोकण कड्याला सुद्धा बुद्ध लेण्याच आहे. तर या नाणेघाट, बोरघाट आणि थलघाट हे प्राचीन व्यापारी आणि कल्याण सोपारापर्यंत हे आणि चोल बंदरापर्यंत हे संपूर्ण प्राचीन व्यापारी मार्गानेच बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आपल्याला दिसतो. तर हे नाणेघाट आणि बोरघाट या तीनही घाट, नाणेघाट कोणाला म्हणायचं, जो जुन्नर शिवनेरी परिसर आहे माळशेज घाट पर्यंत हा नाणेघाट होता. आणि बोरघाट म्हणजे आजचा लोणावळा परिसर. आणि जो थलघाट आहे तर आजचं कसारा, कल्याण हे जे आहे त्यांचे नाव बदललेले आहे. तर अशा पद्धतीने या तीनही व्यापारी महामार्गाने आपल्याला बौद्ध लेण्या दिसतात. आणि ह्या सर्व बौद्ध लेण्या व्यापारी, उपासक, उपासिका, श्रेष्ठी त्या ठिकाणी राहायचे, मुक्कामही करायचे आणि दान करायचे आणि बौद्ध लेण्यासाठी मदतही करायचे आणि बौद्ध धर्म ग्रहण करायचे आणि सोबत ते दीक्षाही घ्यायचे. तर अशा पद्धतीनं हा सातवाहन राजांचं खूप मोठं, सातवाहन नागराजांचं खूप मोठं योगदान आहे बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी. आपण म्हणतो की महाराष्ट्रातला पहिला मराठी ग्रंथ ज्ञानेश्वरी किंवा तो मुकुंदराजचा म्हणतो, पण नाही. महाराष्ट्रातला पहिला मराठी ग्रंथ जर कोणी लिहिला असेल तर ते सातवाहन नागराजांनी. सातवाहन नागराजा हाल हा शब्द मराठी वाटतो, पण हाल नावाचा सातवाहन नागराजा यांनीच पहिला मराठी ग्रंथ गाथा सप्तशती असा तो ग्रंथ लिहिलेला आहे. तर या गाथा सप्तशतीमध्ये बुद्धाचा सुद्धा खूप सुंदर उल्लेख केलेला आहे. आणि या हाल नावाच्या सातवाहन नागराजांनी बुद्धाचा त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, स्तुती केलेली आहे. आणि ते उन्हाळ्याच्या दिवसात केलेलं आहे, पळसाच्या फुलांकडे पाहून. ही पळसाची फुलं अशी दिसतात की जशी काय ती तथागत सम्यक संबुद्धाला वंदन करत आहे. तर असं या गाथा सप्तशती हाच पहिला मराठी ग्रंथ आहे हाल नागराजांचा. आणि सातवाहन नागराज हे मराठी बोलणारे होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सातवाहन राजांना मराठी आणि आंध्र भाषा सुद्धा येत होती. तर मराठी पहिला ग्रंथ जर कोणता असेल तर तो गाथा सप्ती हाल सातवाहन नागराजांचा. आणि त्याच्यामध्ये बुद्धिस्ट आणि निसर्ग सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या ह्या बेसाल्ट दगडामध्ये खोदलेल्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये महास्तूप आणि महाविहार सुद्धा प्राप्त झालेले आहे. ते खास करून मौर्य आणि सातवाहन काळातील आहे. तर या महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाचा स्तूप म्हणजे सोपारा, ज्याला सुपारक म्हणतात. तर हे सोपारा मुंबईला आहे. हे प्राचीन महानगर होतं. या महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यातील पवनीला महास्तूप आहे, 5 महास्तूप. आणि मनसर नागपूरला रामटेक पाशी ते महास्तूप होता. तेर तगरपुरी जे धाराशिव जिल्हा उस्मानाबाद मध्ये महास्तूप आहे सम्राट अशोक आणि सातवाहन. तेर नगर हा तगरपुरी आणि व्यापारी महामार्ग होता. आणि तेरचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे तेरला संगमरमर दगडाच्या बुद्धाच्या मूर्त्या आणि सम्राट अशोकाचे महास्तूप तेर तगरला सापडलेले आहे, जे संत गोरोबा कुंभाराचं जन्मगाव सुद्धा आहे. आणि नागपूर पाशी नागवर्धन असेल किंवा नागरधन किंवा गोंदिया जिल्ह्यातलं नागरा
कान्हेरी इथे सुद्धा काही स्तूप सापडलेले आहे लेणी सोबतच. आणि एलिफंटा हे जे घारापुरी बेट आहे इथे सुद्धा केवळ लेण्याच नाही, एलिफंटा ह्या वज्राणी बुद्धिस्ट लेण्या आहेत, त्या हिंदू ब्राह्मणी नाही. तर एलिफंटा घारापुरीवर सुद्धा बौद्ध स्तूपही सापडलेला आहे, विटांचे अवशेष, ते आपण पाहत नाही, त्या एलिफंटा लेणीच्या मागे आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते बुलढाणा नसून ते बुद्ध ठाणा होतं. तर या बुद्ध ठाण्यामध्ये सुद्धा संग्रामपूर जिल्हा तालुका आहे, संग्रामपूर तालुका, बुद्ध ठाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये, ते संग्रामपूर नसून ते संघारामपूर होतं. आणि या संघारामपूरमध्ये पूर्णा नदीच्या काठावर भोन म्हणजे तो बौद्ध स्तूप सम्राट अशोकाचा आहे, सातवाहनांनी जीर्णोद्धार केलेला. इकडे गडचिरोलीमध्ये मुलचेरा असेल किंवा नागपूरकडे अडम असेल, आणि पवनारला वर्धा जिल्ह्यामध्ये, आणि सेल्डोह केळझर आणि या ठिकाणी वर्धा नदीच्या किनारी म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा कौंडिन्यपूर हे सुद्धा प्राचीन बौद्ध महास्तूपांचं स्थळ आहे. तसंच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागभीड असेल, देवटेक असेल, देवटेकला सम्राट अशोकाचा शिलालेख प्राप्त झालेला आहे. तसंच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सातवाहन काळातील चंदनखेडा या गावामध्ये बौद्ध स्तूप प्राप्त झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा वणी तालुक्यामध्ये कायर या छोट्या गावामध्ये आणि मंदार या छोट्या गावामध्ये सातवाहन बौद्ध स्तूप प्राप्त झालेले आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये राणी अमरावतीच्या जवळच चंद्रभागा नदीच्या तीरावर एक छोटीशी नदी आहे, तिथेही बाबुळगाव तालुक्यात पाचखेडला मौर्यकालीन सातवाहनकालीन बौद्ध स्तूपांची प्राप्ती झालेली आहे. अशी अनेक स्तूप महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे जे प्रमुख राज्य आहे ते म्हणजे मौर्य, सातवाहन, वाकाटक, त्रैकुटक, महाक्षत्रप, क्षहरत म्हणजेच खरात, आभीर, भोजराजे सुद्धा, शिलाहार, राष्ट्रकूट, चालुक्य, कदंब आणि कंबोज या राजांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. बौद्ध धर्माला राजाश्रय देणारे हे संपूर्ण नागराजेच होते. आणि भोसले घराणं जे शिवाजी महाराजांचं ते सुद्धा नागवंशीच होतं. म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी बौद्ध लेण्यांचं खोदकाम जरी केलं नसेल तरी मात्र बौद्ध लेण्यांचं संरक्षण केलं, बौद्ध लेण्यांना विकृत केलं नाही, नष्ट केलं नाही किंवा त्याच्यामध्ये काही देवी देवता बसवले नाही. सम्राट शिवाजी महाराजांनी कोणतंही हिंदू मंदिर गड किल्ल्यावर बांधलेलं नाही, उलट त्यांनी बुद्ध लेण्यांमध्ये संरक्षण केलं. शिवाजी महाराजांचा जन्मच शिवनेरी बुद्ध लेणीमध्ये झालेला आहे आणि बुद्ध लेण्यांमध्येच मावळे लोक वास्तव्य करायचे. आणि जिथे जिथे शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहे तिथे तिथे बुद्ध लेण्या आहे, त्या शिवाजींनी नष्ट केलेल्या नाही. आणि आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराजांनीच महाराष्ट्रामध्ये किल्ल्याची निर्मिती शिवाजी संभाजी महाराजांनीच केली असं आपण म्हणतो, पण नाही, बुद्धांच्या कालखंडापासूनच किल्ला निर्मिती होती. आपण नगरोपम सुत्त जर वाचलं, बुद्धाचं नगरोपम सुत्त की नगराचं रक्षण कसं करायचं, तर त्यासाठी बुद्धाने नगरोपम सुत्तामध्ये किल्ला निर्मिती सांगितलेली आहे. तर राजगिरीलाच जगातील पहिला किल्ला होता. आज भारतातील चित्तोडगड किल्ला हा मौर्य राजांनीच बांधला. ग्वालियर किल्ला हा सुद्धा नागभट्ट गुर्जर राजांनीच बांधलेला आहे. तर किल्ला निर्मिती बुद्धापासूनच होती. आणि आजही आपल्याला वाटतं की शिवाजी राजांनी किल्ले बांधले, परंतु नाही. शिवनेरीचा जुन्नरचा किल्ला असेल, लोहगड विसापूर किल्ला असेल, हे सातवाहन नागराजांनी बांधले. शिवाजी महाराजांनी त्यांना जिंकून घेतलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे भोसले घराणे सुद्धा नागवंशी होतं, लक्षात घ्या. तर जिथे जिथे गड किल्ले आहे तिथे तिथे शिवाजी महाराजांच्या बौद्ध लेणे आपल्याला दिसतात. तर पंढरपूरचा इतिहास म्हणजे 25 डिसेंबर 1954 बाबासाहेबांनी देहूरोडला जी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आणि बुद्ध विहाराची उद्घाटनाच्या प्रसंगी बाबासाहेब म्हणतात की महाराष्ट्र एकेकाळी बुद्धिस्ट होता. तर बाबासाहेब त्या देहू रोडच्या भाषणामध्ये त्यावेळी शंकरराव खरात होते, ऍडव्होकेट माईसाहेब आंबेडकर, परमशांती भिंकू होते कर्नाटक हुबळीचे. आणि अशा वेळी बाबासाहेबांनी ते भाषणामध्ये देहू रोडला उल्लेखित केलं होतं की महाराष्ट्रामधल्या ज्या काही सर्व बौद्ध लेणी आहे, अजंठा, वेरूळ, कारले भाजे, कान्हेरी, कराड वगैरे, या सर्व बौद्ध लेण्या प्राचीन काळातील केवळ त्या बौद्ध लेण्याच नव्हत्या, तर ते बौद्ध भिक्षूंचे वर्षावासाचे. आणि ह्या सर्व बौद्ध लेण्या बौद्ध विद्यापीठाचंच त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून
ह्या सर्व बौद्ध लेण्या एक बौद्ध विद्यापीठ होते. कान्हेरी बुद्ध लेणी मुंबई जी आहे, तर एक तर ते मुंबईतील पहिलं विद्यापीठ जर कोणाचं असेल तर ते बौद्ध विद्यापीठ कान्हेरी बौद्ध विद्यापीठ होतं. आणि त्या ठिकाणी 11,000 भिक्खू एकाच वेळी त्या ठिकाणी वर्षावास करायचे. एवढं कान्हेरी मुंबईचं ते कान्हेरी विद्यापीठ होतं. असं बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे की राहुल भद्र नावाचे अर्हत भिक्खू सुद्धा कान्हेरी बौद्ध भिक्खू तिथे राहायचे. म्हणजे बौद्ध भिक्खूनी आणि भिक्खू हे कान्हेरीच्या बौद्ध लेणीमध्ये त्यांचे उल्लेख सापडतात. तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाच्या जगप्रसिद्ध लेण्या असेल अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, बेडसे, कुडालेणी, कराड, कोंढाणे, ठाणाले, महाड, कान्हेरी, एलिफंटा, जोगेश्वरी, महाकाली, पुणेतील पाताळेश्वर, जुन्नर, शिवनेरी, पितळखोरा, नाशिक, ह्या संपूर्ण बौद्ध लेण्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे पहाड आहे तिथे बौद्ध लेण्या आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खास करून हिनयान, महायान, वज्रयान आणि काही शाक्त पंथाच्या बौद्ध लेण्या सुद्धा आपल्याला दिसतात. जुन्नर, शिवनेरी परिसरामध्ये तुम्हाला कोणत्याच बुद्ध लेणीमध्ये बुद्ध मूर्ती दिसणार नाही. जुन्नर, शिवनेरीच्या सर्व बौद्ध लेण्या हिनयान आणि भद्रयानीय पंथाच्या आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे देहू भाषण केलं, तर त्या देहू आजही आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी मुख्य वारी जी देहू पंढरपूरला जी प्रमुख वारी निघत असते ती म्हणजे देहू आणि आळंदीच्या इंद्रायणी नदीपासून निघत असते. तर त्यावेळी काय झालं, आपलेही लोक आधी लोक पंढरपूरच्या वारीला जायचे आणि पंढरपूरला वारीला सामील होण्यासाठी ते देहू आळंदीला जायचे. आता देहू आळंदीला आपले अस्पृश्य महार लोक जात असताना त्यांना देहू आणि आळंदीच्या मंदिरांमध्ये ब्राह्मण बडवे लोक प्रवेश करू देत नव्हते. आणि मग ते उन्हातानामध्ये पावसामध्ये त्यांना खूप त्रास व्हायचा. म्हणून देहू गाव आणि देहू रोड हे काही दूर दूर नाही आहे, म्हणून अस्पृश्य लोक त्या देहू आळंदीला जमा व्हायचे आणि ते त्यांना राहण्यासाठी त्यांना ठिकाण नव्हतं, मंदिरामध्ये प्रवेश होत नव्हता, तरी पण ते वारीला यायचे अस्पृश्य लोक. तर त्यावेळी देहू रोडच्या लोकांनी असं ठरवलं, देहू गावला लागून असल्या की आपण या ठिकाणी स्वतःचं मंदिर बांधावं. आणि मग ते मंदिर उभं केलं. ते गंगाधर वगैरे आपल्याला ते माहीतच आहे. मग त्यावेळी ते मंदिर उभं केलं आणि त्यावेळी चोख्याची किंवा मग शिवलिंग किंवा विठ्ठल रुक्माईची मूर्ती बसवायची परंतु मग बाबासाहेबांना बोलावण्यात येतं आणि बाबासाहेब त्या ठिकाणी विठ्ठलाची चोखामेळाची मूर्ती न मांडता त्या ठिकाणी बुद्धाची मूर्ती जे ब्रह्मदेशातून आणलेली असते ते मूर्ती बाबासाहेब त्यावेळी प्रतिष्ठापना करत असतात. आणि म्हणून जेणेकरून ते लोकांच्या आश्रयासाठी म्हणून ते केल्या जात असतात. आणि बाबासाहेब त्या देहू रोडला म्हणजे ते आजही जे देहू रोडचं जे मंदिर आहे ते देहू रोडचं जे विहार आहे प्राचीन जे मंदिर विहार मंदिरासारखं दिसतं, त्याचा जीर्णोद्धार आता खूप छान पद्धतीने झाला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या धम्मदीक्षेपूर्वीच देहू रोडच्या पुण्याच्या त्या भाषणामध्येच म्हणतात की पंढरपूरचं मंदिर दुसरं तिसरं काही नसून ते प्राचीन बौद्ध विहार आहे. होवाच विठ्ठल, पंढरीचा पांडुरंग हा दुसरा तिसरा कोणी नसून आणि पंढरपूरचं देवालय हे बुद्धाचंच प्राचीन बौद्ध विहार आहे, हे मी सिद्ध करून देईन, हे बाबासाहेब त्याच देहू रोडच्या भाषणामध्ये सांगत असतात की पंढरी. आणि त्यांनी त्यासाठी एक प्रबंध सुद्धा लिहिलेला होता, होवाच विठ्ठल, पंढरीचा पांडुरंग कोण. तर पंढरीचा पांडुरंग हा शुद्ध बुद्धच आहे, हे मी सिद्ध करून देईन, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. याच देहू रोडच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यांना वाळीत टाकण्याचा आदेश सुद्धा देहू रोडच्याच भाषणामध्ये दिला. बघा बाबासाहेब काय म्हणतात देहू रोडच्याच भाषणामध्ये, तुम्ही पंढरी आळंदी, खूप सुंदर आहे बाबासाहेबांचा देहू रोडच्या भाषणाचा प्रसंग, तुम्ही पंढरी आळंदी किंवा जेजुरीला किंवा दुसऱ्या कोणा देवाच्या नादी लागलात तर तुम्हाला वाळीत टाकण्याचा मला हुकूम द्यावा लागेल, त्याच्याशिवाय तुमचा देवभोळेपणा जाणार नाही आणि तुमची सुधारणाही होणार नाही. आजचे युग हे विचाराचे युग आहे. कोणीही कसलेही थोतांड रचले तरी ते थोतांड आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे, कारण यापुढे तुम्हाला जगात वागताना विचार करूनच वागावे लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देहू रोडच्या प्रसंगाचं ते भाषण आहे. तर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये माहित असेल की रमाईचं जे घर आहे, रमाईची जे आई आहे, आईचं नावच आहे रुक्मिणी, जसं विठ्ठल रुक्मिणी म्हणत असतो. तर रमाईच्या आईचं नाव सुद्धा रुक्मिणी होतं, तिच्या वडिलांचं नाव भिक्खूजी होतं. भिक्खू म्हणजे ना भिक्खू जो पालीच शब्द आहे. तर हे भिक्खूजी धुत्रे आणि रुक्मिणी धुत्रे हे वारकरी संप्रदायाचे होते. ते सुद्धा अधूनमधून जसा वेळ मिळेल ते पंढरपूरच्या वारीला देहू आळंदीवरून जायचे. तर म्हणून रमाईवर ते संस्कार पडले होते आणि म्हणून रमाई बाबासाहेबांना रमाई
रमाई पंढरपूरचा आग्रह करत होती, पण बाबासाहेबांनी रमाईला कधीही नेलं नाही. बाबासाहेब म्हणायचे, रामू त्या चोख्याची भक्ती काही कमी होती का, परंतु चोख्याला दर्शन होऊ दिलं नाही. त्याला चोरीचा खोटा आरोप लावून त्याला भिंताडामध्ये पायऱ्यावरच त्याला महाद्वारापाशी त्याला गाडण्यात आलं. तर मी तुझ्यासाठी हजारो नवे पंढरपूर निर्माण करीन, जे समतेचे असेल, करुणेचे असेल आणि भेदभाव करणारे नसेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या नाग विदर्भामध्येच 2 नवे पंढरपूर, हजारो पंढरपुरापैकी 2 नवे पंढरपूर या नाग विदर्भामध्ये, पहिलं म्हणजे नागपूर आणि दुसरं म्हणजे चंद्रपूर, असे 2 पंढरपूर बाबासाहेबांनी उभे केलेले होते. आणि हे पंढरपूर हे तीरत्न क्षेत्र, हे पुण्यक्षेत्र, हे पुण्यक्षेत्रच आहे. तर आपण खऱ्या अर्थानं हे पुण्यक्षेत्र मी कशाला म्हणत असतो, काही लोक आक्षेप घेतील की पुण्यक्षेत्र तर देहू असतं, त्र्यंबकेश्वर पुण्यक्षेत्र हा शब्द पुय्यम खेतंग, संगवंदनेमध्ये पुय्यम खेतंग म्हणजेच पुण्यक्षेत्र आहे. आणि पुण्यक्षेत्र हा शब्द पाली शब्दातूनच झालेला आहे. बौद्ध स्थळांनाच पुण्यक्षेत्र म्हणायचे. जे 84,000 महाविहार होते ते पुण्यक्षेत्र होते. पुण्य संपादन करण्यासाठी, कुशल संपादन करण्यासाठी लोक त्या ठिकाणी जायचे, म्हणून ते क्षेत्र होते पुय्यंखेतम पुण्यक्षेत्र. तर हे आता जे पंढरपूरचा प्राचीन बौद्ध इतिहास पाहत असताना सोलापूर हे ठिकाण दक्षिणापथ एरियामध्ये येत असतं. म्हणजे या दक्षिणापथ आणि महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून पंढरपूरला आणि महाराष्ट्राचं नाक म्हणून सोलापूरला आणि पैठणला विशेष एक महत्व आहे महाराष्ट्रामध्ये. तर आपण या सोलापूर, साचीच्या बौद्ध स्तूपामध्ये सेलापूरक असा शब्द आलेला आहे. साचीचा जो बौद्ध स्तूप आहे मध्य प्रदेशामध्ये, सोलापूर या शब्दाचा म्हणजे सेलापूरक असा शब्द साची बौद्ध स्तूपावर आहे. की सेलापूरक हा पुढचा होता, सेलापूरक नंदगिरी नांदेडचा होता. हा नंदगिरी नांदेडचा शेलापूरक नावाच्या उपासकाने या साचीच्या बौद्ध स्तूपासाठी योगदान केलेलं होतं. लक्षात घ्या, पैठण, प्रतिष्ठान, नंदगिरी, नांदेड, भोकरदन आणि नाशिक येथून नाशिकच्या म्हणजे साचीच्या भरूच्या स्तूपासाठी दान गेलेलं होतं. त्याचे उल्लेख साचीवर सापडतात. आता सेलापूरक एक बौद्ध उपासकाचं नाव आहे आणि तो खास करून नंदगिरी म्हणजे प्राचीन नाव नांदेडचं नंदगिरी होतं, नंद नागराजे होऊन गेले. तर या सेलापूरक हे एका उपासकाचं नाव आहे. हे साचीच्या स्तूपावर आपल्याला दिसतं. आपण मोतीलाल आलमचंद यांचं साचीदान पुस्तक वाचलं तर सेलापूरक, मला वाटतं त्या सेलापूरक वरूनच हे सोलापूर नाव प्रचलित झालेलं असावं. तर हा दक्षिणापथचा एरिया होता. तर या सोलापुरामध्ये खास करून 3 महाविहार आहे. आपल्याला फक्त पंढरपूरच दिसतं आणि ते म्हणजे, आणि हे 2 महाविहार तर भीमा नदीच्याच काठावर आहे. आपल्याला माहित आहे की कोणतेही बौद्ध लेण्या असो, महाविहार, महास्तूप असो, हे नदीच्या तीरावरच असतात. नदी आणि बुद्धाचा खूप मोठा संस्कृतीचा संबंध आहे. तर जे पंढरपूर हे जे पुण्यक्षेत्र आहे हे सुद्धा भीमा नदीच्याच काठावर आहे. ती भीमा नदीच आहे, परंतु ते पंढरपूरला गेल्याच्या नंतर चंद्राच्या कोरीसारखी ते आकार घेते, म्हणून तिला चंद्रभागा म्हटलेलं आहे. तर ते भीमा नदीच्याच काठावर ते पंढरपूर प्राचीन बौद्ध महाविहार आहे. आणि दुसरंही सोलापूर जिल्ह्यामध्येच म्हणजे भीमा नदीच्याच काठावर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुंडल संगम नावाचं ठिकाण आहे. संगम म्हणजे काय, बुद्ध धम्म संघाचा संगम, ज्या ठिकाणी भिक्खू संघ राहतो. तर हे कुंडल संगम हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. ते सोलापूर जिल्ह्यामध्येच आहे कुंडल संगम. तर हे भीमा नदीच्याच काठावर पंढरपूर प्रमाणेच प्राचीन बौद्ध स्थळ आहे. तिथे हरिहरेश्वर मंदिर आणि बहुमुखी शिवलिंग म्हणून दाखवल्या जातं. वास्तविक पाहता ते बौद्ध स्तूप आहे आणि त्याच्यावर ते मनोती स्तूप, ओटीव स्तूप आहे. त्याच्यावर बोधिसत्वाच्या 359 बोधिसत्वाच्या मूर्त्या आहेत. त्या बहुमुखी शिवलिंग म्हणून त्याला सांगितलं जातं. तर असे 2 महाविहार, पंढरपूर प्राचीन बौद्ध महाविहार आणि कुंडल संगमचं ते प्राचीन बौद्ध महाविहार, हे 2ही महाविहार भीमा नदीच्याच तीरावर आहे. आणि लक्षात घ्या, हीच म्हणजे या भीमा नदीच्या तीरावर एकूण 3 बौद्ध महाविहार आहे. एक म्हणजे पंढरपूर महाविहार, दुसरं म्हणजे
कुंडलवन महाविहार सोलापुरामध्ये, आणि हीच भीमा नदी पुढे कर्नाटकामध्ये जाते. तर ह्या कर्नाटकामध्ये सन्नती हे ठिकाण आहे, खूप प्रसिद्ध स्थळ आहे सम्राट अशोकांचा, तिथे महास्तूप महाविहार आहे. सन्नती सुद्धा भीमा म्हणजेच त्या भीमा नदीच्या तीरावर आहे. अशा पद्धतीनं याच सोलापूर जिल्ह्यामध्ये बौद्ध संस्कृतीशी जोडलेली काही गावांची नावे सुद्धा आहे. जसं सोलापूरला लागूनच असलेलं 25 किलोमीटर असलेलं मंगलवेढा, हे मंगलवेढा तसं ते कर्मभूमी आहे संत चोखोबांची आणि दामाजी पंत सेठची. तर मंगलवेढ्यामध्ये सुद्धा तुम्हाला मंगल हा शब्द पाली शब्द तुम्हाला दिसतो. तर मंगलवेढ्याला सुद्धा काही प्राचीन बौद्ध मूर्ती आणि बौद्ध विहारांचे स्तूपांचे अवशेष प्राप्त झालेले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यामधलं मंगलवेढा हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळांचं ठिकाण आहे. तिथे बुद्ध मूर्ती आणि बौद्ध अवशेष मंगलवेढ्याला प्राप्त झालेले आहे. याच मंगलवेढ्याला लागून धरमगाव आहे, म्हणजेच ते धम्मगाव आहे. आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये धम्मपुरी आहे, म्हणजेच धर्मपुरी. तारापूर नावाचं ठिकाण आहे. तारापूर म्हणजे बोधिसत्व तारादेवी, वज्रयानी देवी. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये बुद्धेहाळ नावाचं एक धरण आहे, मातीचं धरण, बुद्धेहाळ धरण. आणि वेळापूर नावाचं ठिकाण आहे. पंढरपुरीला वारीला जात असताना वेळापूर लागते. तर वेळापूरला सुद्धा खूप प्राचीन बौद्ध विहार, बुद्ध आणि बोधिसत्वांचे अवशेष, बौद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे वेळापूर, जिथं अर्धनारीश्वर मंदिर सुद्धा हे प्राचीन बुद्धिस्ट वज्रयानी महाविहार आहे. तसंच या सोलापूर जिल्ह्यामध्ये नाग संस्कृतीशी काही गाव आहे. नागनसूल आहे, नागनहल्ली आहे किंवा नागोरे. तर असे हे बौद्ध संस्कृतीचे नाव आहे. तर या सोलापूर परिसरामध्ये मौर्य, सातवाहन, वाकाटक आणि शिलाहार नागराजे राहत होते. तर हे भीमा नदीच्याच किनाऱ्यावर हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आणि अशा पद्धतीनं हे भीमा नदी एक पुण्य पावन असे ठिकाण म्हणून भीमा नदीला महत्व आहे. तर हे मी जे तुम्हाला सांगत आहो की पंढरपूर हे जे पुण्यक्षेत्र, प्राचीन बौद्ध महावीराचं ठिकाण, या भारतामध्ये पंढरपूर हे जे शब्द आहे, तर आपण नरसिंह गाथा जर वाचली तर नरसिंह गाथामध्ये औषधी पंढर शुद्ध सुवर्ण असा शब्द आला आहे. नरसिंह गाथामध्ये औषधी पंढर शुद्ध सुवर्ण. पंढर म्हणजे काय, तर पांढरे. शुद्ध सुवर्ण म्हणजे ज्यांची शुद्ध 24 कॅरेट सोन्यासारखी शुद्ध सुवर्ण म्हणजे सुवर्ण कांती, म्हणजे पिवळी 24 कॅरेट सारखी ज्यांची काया आहे. पंढर म्हणजे पांढरे. तर औषधी पंढर हा शब्दच पाली धम्मलिपीतला नरसिंह गाथेतला शब्द आहे. तर पंढर म्हणजे पांढरे. पुंडरीक म्हणतात. पुंडरीक म्हणजे काय, पांढरे कमळ. आणि पांढऱ्या कमळाला बौद्ध धर्मामध्ये खूप महत्व आहे. आपण पाहिलं असेल की जे जपान आणि कोरिया देशामध्ये सद्धम्म पुंडरीक सुत्त जे भगवान बुद्धांनी राजगृहाच्या पर्वतावर दिलं होतं, सद्धम्म पुंडरीक सुत्त. तर पुंडरीक म्हणजे काय, पांढरे कमळ. आणि श्रमणांचे 4 प्रकार याच्यामध्ये भगवान बुद्धांनी पुंडरीक श्रमण म्हणजे 4 प्रकारचे श्रमण सांगितलेले आहे बुद्धानं. सुकुमार श्रमण, अचल श्रमण आणि ते सुकुमार, अचल, पद्म श्रमण. सुकुमार श्रमण, पद्म श्रमण, अचल श्रमण आणि पुंडरीक श्रमण. म्हणजे 4 श्रमणांपैकीचा एक श्रमण पुंडरीक श्रमण हे भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. जो कमळ चिखलात राहून सुद्धा त्याच्यापासून अलिप्त राहत असतो. तर तशा पद्धतीनं पुंडरीक श्रमण हा शब्द आपल्याला श्रमण सुत्तामध्ये सापडतो. तर सद्धम्म पुंडरीक एक सुत्त सुद्धा आहे जे जपानमध्ये खास करून प्रसिद्ध आहे. सद्धम्म पुंडरीक सुत्तामध्ये आणि सुत्तनिपातल्या महिमा सुत्तामध्ये भगवान बुद्धांची स्तुती प्रशंसा केलेली आहे, वर्णन केलेलं आहे बोधिसत्व बुद्धाचं. तर हे आजही जे बांगलादेश एकेकाळी जम्बूद्वीप भारताचा भाग होता, तर बांगलादेशमध्ये एक महास्थानगड नावाचं ठिकाण आहे. तर ते महास्थानगड बांगलादेशमध्ये गेलेलं आहे, सोमपुरी पाशी. तर तिथे सुद्धा एक प्राचीन बौद्ध स्थळ आहे पुंड्रवर्धन. हे पुंड्रवर्धन तुम्हाला सोमपुरी बांगलादेशमध्ये महास्थानगड बौद्ध स्थळ आहे. तर आजही वारकरी बांधव पुंडरीक वरदे हरी विठ्ठल म्हणतात, परंतु वास्तविक तो शब्द पुंडरीक हा शब्दच मुळातच पाली आहे. पुंडरीक तो शब्द असा आहे, पुंडरीक वर देह अर्हत विठ्ठल. अर्हत म्हणजे देह, देह कोणाचा,
पुंडरीक म्हणजे पांढऱ्या कमळावर वर देह, वर म्हणजे श्रेष्ठ देह, ज्याचा श्रेष्ठ देह म्हणजे बुद्धाचा बोधिसत्वाचा श्रेष्ठ देह ज्या पुंडरीक पांढऱ्या कमळावर स्थित आहे असा अर्हत विठ्ठल बुद्ध होय असं आहे, परंतु ते अर्हत विठ्ठल नाही आहे. तर आपल्याला माहित आहे की पांढऱ्या कमळाचा, लाल कमळाचा, निळ्या कमळाचा आणि सगळ्याच कमळाचं एक बौद्ध धर्मामध्ये एक महत्व आहे. आखाडी पौर्णिमेला जे महामायेला स्वप्न पडलं तर तिच्या स्वप्नामध्ये पांढरा हत्ती आला होता, सुमेध बोधिसत्व, आणि त्या पांढऱ्या हत्तीच्या सोंडमध्ये सुद्धा पुंडरीक हे पांढरं कमळ आपल्या स्वप्नामध्ये महामायेचं, आणि पांढऱ्या रंगाचा म्हणजे पांढरा हत्ती जन्माचं प्रतीक आहे बुद्धाच्या, पांढरं कमळ हे सुद्धा जन्माचं प्रतीक आहे, स्वप्नामध्ये येतं. साल वृक्षाचा फुलाचा रंगही पांढरा असतो, पांढरा कंत घोडाही होता, आणि साल वृक्षाची फुलं सुद्धा पांढरी. तर अशा पद्धतीनं आपल्या धम्मध्वजामध्ये सुद्धा पांढरा रंग पवित्रतेचं आणि निर्मलतेचं, स्वच्छतेचं एक प्रतीक म्हणून सांगितलं जातं. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे जगप्रसिद्ध अजंठा बुद्ध लेणी आहे, ज्या जगप्रसिद्ध अजंठा बुद्ध लेणीमध्ये ज्या महायानी बौद्ध लेण्या असतात त्याच्यामध्ये बोधिसत्व म्हणजे अजंठा जगप्रसिद्ध बुद्ध लेणीमध्ये पेंटिंग आहे, चित्र आहे बोधिसत्व पद्मपाणीचं. पद्म म्हणजे काय, तर पद्म म्हणजेच पांढरं कमळ होतं. तर त्या पेंटिंग मध्ये बोधिसत्व पद्मपाणीच्या हातामध्ये आपल्याला पांढरे कमळ आपल्याला अजंठा लेणीमध्ये दिसते. तर पद्म म्हणजे पांढरे कमळ होत असते. आपण बुद्धाच्या काळामध्ये उत्पल वन्ना नावाची भिक्खुनी ऐकली असेल. उत्पल म्हणजे निळे कमळच होत असते. तर हे निळा कमळ, लाल कमळ, पांढरा कमळ, पिवळा सगळ्याच कमळाला बुद्धाने महत्व दिलेलं आहे. तर बुद्धाच्या जन्माचे, ज्ञानाचे प्रतीक म्हणजे पवित्रतेचे प्रतीक म्हणजेच बौद्ध धर्माचं प्रतीक म्हणजेच जन्माचं प्रतीक बुद्धाच्या हे कमळ दाखवलेलं आहे. आणि म्हणून बुद्धाला जन्मापासून तर कमलाच्या आसनावर, पद्मासनावर, कमळाच्या फुलावर बसलेलं आपल्याला दाखवल्या जातं. बौद्ध शिल्पांमध्ये, लेण्यांमध्ये आपल्याला म्हणजे कमळाचं शिल्पांकन आपल्याला दिसते. नंतर RSSच्या, BJPच्या लोकांनी बुद्धाचं हे जन्माचं, पवित्रतेचं, बौद्ध संस्कृतीचं हे प्रतीक कमळ चोरलं. हे कमळ मग BJP RSS न चोरलेलं आहे. तर कमळावर बुद्धाची मूर्ती उभी बसलेली दाखवतात. तर अशा पद्धतीनं महामाया जे शिल्प आहे, जे महालक्ष्मी म्हणून दाखवल्या जातं, तर महामाया कोल्हे वंशाच्या तिचंही शिल्प आपल्याला कमळाच्या फुलावरच, म्हणजे बुद्ध आणि बुद्धाची आई महामाया देवी या दोघांचेही शिल्प आणि बोधिसत्व, अवलोकितेश्वर, महायानांची सर्व वज्रे आणि संकल्पनिक सांकेतिक देवता सुद्धा आपल्याला कमळाच्याच आसनावर दिसतात. तर हे पंढरपूर, पंढरी, तर हे पंढरपूरचे अनेक नाव आहे. पंढरपूर आहे, पंढरी म्हणतात, पुंडरीकपूरही म्हणतात, आणि जुने नाव तर जे राष्ट्रकूटांचा एक शिलालेख सापडलाय, कॉपरपेट ताम्रपट, जो तिथे सापडलेला आहे, तर त्याच्यामध्ये पांडुरंग पल्ली असा पंढरपूरचा जुना उल्लेख आहे. पांडुरंग पल्ली, पांडुरंग पल्ली, पल्ली म्हणजेच काय, तर पाली. तर पांढरे म्हणजे पुंडरीक कमळ. एकेकाळी या पंढरपूरच्या चंद्रभागा भीमा नदीच्या तीरामध्ये पांढरे कमळ जास्तीत जास्त उगवायचे, त्याच्यावरून याचं नाव पुंडरीक, पंढरपूर असं पडलेलं असावं. आणि पांढरे कमळाचा बुद्ध जन्माशी संबंध आहे. बुद्धालाच पंढरीनाथही म्हणतात, विठ्ठलनाथही म्हणतात, आणि लोकनाथ, लोकनाथ, सारनाथ, जगन्नाथ, सोमनाथ हे नाथपंथी हे सर्व बुद्धिस्ट होते. नवनाथपंथी, आदिनाथपंथी, सिद्धनाथपंथी हे सर्व बुद्धिस्ट होते. झाला महार पंढरीनाथ. निवृत्तीनाथ हा सुद्धा नाथपंथीच होता, तो वज्रे आणि सहज आणि उत्तरवर्ती भिक्खू होता. तर पंढरीनाथ म्हणजेच पंढरीनाथ, लोकनाथ, बुद्धनाथ हे सगळे बुद्धांचेच नाव आहे. आजही ते झाला महार पंढरीनाथ असं म्हणतात. तर हे सगळं, तर हे पंढरपूर शहर हे प्राचीन बौद्ध धम्म नगर होतं, आणि त्या ठिकाणी महाधम्म रक्षित हा अर्हत भिक्खू आणि त्याचे 14,000 अर्हत भिक्खू पंढरपूरला त्या ठिकाणी वास्तव्य करायचे. म्हणून तुकोबाच्या ओळीत आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा वसविले पंढरपूर. हे पंढरपूर शहर सम्राट अशोकांनी आणि त्यांनीच ते बसवलेलं हे मौर्य काळातील प्राचीन बौद्ध महानगर आहे. तर सम्राट अशोक राजांनी वसवलेली धम्मनगरी म्हणजेच हे पंढरपूर आहे. तर आपण भारतामध्ये जेवढे काही प्राचीन जुने मंदिर आहे, जे पूर्वीचे महाविहार होते, बौद्ध विहार होते, तर त्या बौद्ध महाविहाराची दिशा तुम्हाला पूर्व दिशाच दिसते. तर जसं बोधगया महाबोधी महाविहार आहे, बोधगयाचं महाबोधी महाविहार, तर ते तुम्हाला त्याचं दिशा तुम्हाला पूर्व दिशेलाच त्याचं तोंड दिसते, महाबोधी महाविहार बोधगयाचं. कारण बुद्धाचा जन्म सुद्धा पूर्व दिशेलाच तोंड करून झाला होता. बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा पूर्व दिशेच्याच तोंड करून दिलेलं होतं. आणि
आणि तथागत भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्तीसाठी जे बोधगयाला बसले होते तर त्यांनी पूर्व दिशेचीच निवड केली होती. म्हणून आजही महाबोधी महाविहार बोधगया तुम्हाला पूर्व दिशेलाच त्याचं तोंड दिसतं. पूर्व दिशा आणि बुद्ध याचा खूप मोठा संबंध आहे. आणि म्हणून भारतातील तिरुपती बालाजी असेल, सोमनाथ असेल, जगन्नाथ असेल, बद्रीनाथ असेल, केदारनाथ असेल, ऐरावतेश्वर असेल, बृहदेश्वर असेल, तिरुपती बालाजी असेल, अयप्पा असेल, सोमनाथ असेल, कोणतेही भारतातील जुने मंदिर पहा, जगन्नाथपुरी असेल, हे सर्वच मंदिराची दिशा, तिरुपती बालाजी सगळ्या मंदिराची दिशा, त्याचं तोंड, त्याचा मुख्य दरवाजा हा तुम्हाला पूर्व दिशेकडूनच दिसते. कारण ते प्राचीन बुद्ध विहारच आहे. जशा महाबोधी महावीराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेकडून आहे, त्याच पद्धतीने ते सर्व प्राचीन मंदिर जे प्राचीन विहार आहे त्यांचा दिशा सुद्धा तुम्हाला पूर्व दिशेकडून दिसते. जन्म, ज्ञान प्राप्ती आणि धम्मचक्र प्रवर्तनाची ती दिशा पूर्व दिशेला विशेष महत्व बौद्ध धर्मामध्ये आहे. म्हणून सोमनाथ, जगन्नाथपुरी, तिरुपती, कोणार्क, बद्रीनाथ, वैद्यनाथ हे सर्व मंदिराची दिशा त्याला महाद्वार म्हणतात. जेवढे काही 84 म्हणजे महाबोधी, महाविहार, महाद्वार, पंढरपूरच्या याला जे महाद्वार म्हणतात, तर 84,000 जे महाविहार होते त्यांच्याच त्या 84,000 महावीरांच्याच दरवाजांना महाद्वार म्हणायचे. महाविहार, महाबोधी, महापरित्राण पाठ आणि महाद्वार हे सगळे बुद्धिस्ट शब्द आहे. महामाया, तर ही सर्व दिशा आणि पंढरपूरचं जे प्राचीन महाविहार आहे पंढरपूरचं, त्याचं तोंड सुद्धा तुम्हाला पूर्व दिशेकडेच दिसते, वाळवंटाच्या पलीकडे. तर हे महाविहार आणि महाद्वार हे जे शब्द आहे हे बुद्धिस्ट शब्द आहे. नागद्वार हा शब्द सुद्धा बुद्धिस्ट आहे. तर जे 84,000 महाविहार सम्राट अशोकांनी आणि इतरही बौद्ध राजांनी त्याचा जीर्णोद्धार केला, तर त्या महाविहारांची 84,000 महावीरांची दिशा ही पूर्व दिशाच सम्राट अशोकांनी खास करून निवडलेली होती. आणि अर्ध्या अधिक बौद्ध लेण्या सुद्धा आपल्याला पूर्व दिशेकडूनच दिसतात. आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही पंढरपूरच्या महाविहारामध्ये, प्राचीन महाविहारामध्ये प्रवेश करता महाद्वारातून, जी चोख्याची पायरी, नामदेवाची पायरी पासून, तर ह्या महाद्वाराच्या म्हणजे पूर्व दिशेकडून असलेल्या महाद्वाराशी तुम्ही जसा प्रवेश केला तर तुम्हाला बुद्धाची आई, कोलीय वंशाची महामायेचं शिल्प तुम्हाला एकदम प्रवेशद्वारावर, गेट द्वारावर तुम्हाला अंदर प्रवेश केल्यावर गर्भगृहामध्ये तुम्हाला एकदम दरवाजाच्या वरत बुद्धाची आई महामाया तिचं तुम्हाला शिल्प म्हणजे बुद्धाची आई महामायाचं शिल्प सुद्धा पंढरपूरच्या प्राचीन महाविहारामध्ये तुम्हाला दिसतं. आणि पंढरपूरच्या आतमध्ये गर्भगृहामध्ये ज्याला गरुड खांब म्हणतात, तर या गरुड खांबावर सुद्धा बुद्ध, बोधिसत्वाच्या, यक्ष, किन्नर, गंधर्व, भारवाहक हे बौद्ध शिल्प, विद्याधर, चैत्य गवाक्ष हे आपल्याला सगळं दिसेल. कमळाची शिल्प सुद्धा आपल्याला आतमध्ये पाहायला मिळेल बेसॉल्ट पत्थरामध्ये. आणि म्हणजे गरुड खांब म्हणतात पंढरपूरला, तर गरुड खांब हे बौद्ध शिल्पकला आहे. गांधार देशामध्ये ज्या बुद्ध मूर्त्या दाखवल्या आहेत त्याच्यावर गरुडावर बुद्धाला बसून दाखवलंय. नंतर ते विष्णूचं गरुड ब्राह्मणांनी सांगितलं आहे. इकडे साची जवळ विदिशा नावाचं ठिकाण आहे, तिथे हेलिओडोरस नावाचा ग्रीक बौद्ध राजा होऊन गेला. त्यांनी तिथे एक स्तंभ उभारलेला आहे विदिशा मध्य प्रदेशमध्ये, त्याच्यावर गरुडाला त्यांनी स्थान दिलेलं आहे. तर गरुड हे पवित्रतेचं वज्रयानांमध्ये खास करून मानलेलं प्रतीक आहे. नंतर ते विष्णूचं वाहन गरुड म्हणून प्रचारित करण्यात आलेलं आहे. तर या पंढरपूरच्या गर्भगृहामध्ये चैत्य गवाक्ष दिसेल, 24 साऱ्याचे आणि 32 साऱ्याचे धम्मचक्र दिसेल, कीर्तिमुख दिसेल, द्वारपाल, भारवाहक, विद्याधर, नागशिल्प, यक्ष, कमळाचं शिल्प आपल्याला दिसेल. आणि आपल्याला प्रश्न पडतो की बुद्धाच्या मूर्त्या तर 11 प्रकारच्या मुद्रा आहे, परंतु बोधिसत्वाच्या काही मूर्त्या कमरेवर हात ठेवून, बुद्धाची मूर्ती आपण कधीच पाहिली नाही, परंतु कमरेवर हात ठेवून असलेली जगामध्ये पहिल्यांदा बुद्धाचीच मूर्ती तयार झाली. जगामध्ये पहिल्यांदा बुद्धाचंच महाविहार मंदिर तयार झालं. नंतर मूर्तीपूजा, जगात मूर्तीपूजाच बुद्धापासून चालू झालेली आहे. बुद्धाच्या बोधिसत्वाच्या मूर्त्या जगामध्ये सुरू झाल्या. तर त्या बोधिसत्वाच्या बुद्धाच्या मूर्त्या कमरेवर हात ठेवून, तर आपल्याला आश्चर्य वाटतं, परंतु ही सुद्धा एक कमरेवर हात ठेवून ही बुद्धिस्ट एक शिल्पकला आहे. बुद्धाच्या आणि बोधिसत्वाच्या महायान वज्रयानामध्ये त्या मूर्त्या तयार केल्या जात होत्या. तर आपण साचीच्या बौद्ध स्तूपामध्ये म्हणजे सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप जम्बूद्वीपामध्ये बांधलेले होते. तर त्याच्यापैकीचा एक महास्तूप आहे जगप्रसिद्ध साचीचा महास्तूप. तुम्ही साचीच्या महास्तूपावर जर गेले तर साचीच्या महास्तूपावर तोरणद्वारावर, प्रवेशद्वारावर कमरेवर हात ठेवलेल्या बुद्ध बोधिसत्वाच्या मूर्त्या आपल्याला साचीच्या स्तूपावर तुम्हाला दिसतात. आणि साचीच्या स्तूपापाशी जे संग्रहालय आहे, साचीच्या
स्तूपापाशी संग्रहालय, तिथे नक्की जावं. त्या साचीच्या संग्रहालयामध्ये सुद्धा बुद्ध बोधिसत्वाच्या बुद्ध मूर्त्या ह्या कमरेवर हात ठेवून दाखवलेल्या आहे. म्हणजे साचीच्या महास्तूपावर जर बुद्धाच्या बोधिसत्वाच्या मूर्त्या कमरेवर हात ठेवून दाखवल्या असेल, दोन्ही हात ठेवून, तर सम्राट अशोकाने जम्बूद्वीप भारतामध्ये 84,000 जे महास्तूप महाविहार बांधले, त्यांच्यावरही त्या 84,000 महास्तूप महाविहार, तर 84,000 महास्तूप महाविहारावर कमरेवर हात ठेवलेल्या बुद्ध बोधिसत्वाच्या मूर्त्या नक्कीच असेल. कारण सम्राट अशोकाचे ते स्तूप नष्ट झाले आहे. ज्याप्रमाणे महामायेचं शिल्प आपण साचीला पाहतो, तर ते 84,000 स्तूपावरही होतं. तर 84,000 महास्तूप महाविहारावरही सम्राट अशोकाने ते शिल्प कोरलेलं होतं, परंतु काही स्तूप नष्ट झाले म्हणून आपल्याला ते दिसत नाही. तर कमरेवर त्या बुद्ध बोधिसत्वाच्या मूर्त्या आपल्याला दिसतात. तर 84,000 जे महास्तूप जे आणि या साचीच्या स्तूपावरून जी सम्राट अशोकाची महाराणी आहे आणि सम्राट म्हणजे महामहिंद्राने एक वर्षावासही केला होता विदिशा साचीला. तर तुम्ही साची जवळ विदिशाला उदयगिरी नावाच्या बुद्ध लेण्या आहे विदिशाला. तर त्या उदयगिरी गुप्त काळातील बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा कमरेवर हात ठेवलेल्या बोधिसत्व बुद्धाच्या मूर्त्या तुम्हाला साची जवळच असलेल्या उदयगिरी बुद्ध लेणीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. तर बोधिसत्वाच्या बुद्ध मूर्त्या अनेक ठिकाणी आहे. आमच्या पवनार आश्रमामध्ये सुद्धा तशी एक मूर्ती आहे. इकडे नागपूरकडे जे अडम नावाचं ठिकाण आहे, तिथे सुद्धा कमरेवर हात ठेवलेली बोधिसत्वाची मूर्ती प्राप्त झालेली आहे. तर ग्वालियरला मी गेल्या वर्षीच गेलो होतो. ग्वालियरच्या गुजरी महाल संग्रहालयामध्ये सुद्धा बोधिसत्वाची मूर्ती कमरेवर हात ठेवून आहे. आणि तसेच हम्पी जे कर्नाटकमध्ये आहे तिथे सुद्धा आणि अनेक बौद्ध राष्ट्रामध्ये सुद्धा त्या कमरेवर हात ठेवून असलेल्या मूर्त्या आपल्याला ते पाहायला मिळेल. तर हे महाविहार जे 84,000 महाविहार होते, त्या 84,000 महाविहाराच्या दरवाजांनाच महाद्वार म्हणायचे, मुख्य द्वारालाच महाद्वार म्हणायचे. तर हे महाविहार महाद्वार आणि हे जे महापूजा, आता जे विठ्ठल मंदिरामध्ये जी महापूजा होते, तर हे महापूजा दुसरं तिसरं काय नसून ते महापरित्राणाचीच व्हायची. म्हणजे महापूजा आणि महापरित्राण पाठ, महापरित्राणाचं रूपांतर महापूजेमध्ये झालं, विठ्ठलाच्या महापूजेमध्ये झालं. आणि त्या ठिकाणी चंद्र परितपाठ सुद्धा घेत होते भिक्खू लोक. बुद्धं शरणं गच्छामी त्या ठिकाणी व्हायचं आधी. आणि आता त्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये ऋग्वेदातील पुरुष सूक्ताच्या ब्राह्मणी मंत्राचा त्याची सुरुवात असते. म्हणजे पुरुष सूक्तानच त्याची महापूजेची सुरुवात पंढरपूरला होते. आधी संतांच्या अभंग गाथेनं व्हायची. आता ऋग्वेदातील पुरुष सूक्तामध्ये जे वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे, वर्णव्यवस्थेला जाती व्यवस्थेला आणि स्त्रियांना तुच्छ लेखणाऱ्या त्या पुरुष सूक्ताचा त्या मंत्राचा पूजेनच महापूजा म्हणून ते सांगितले जाते. हे लक्षात ठेवा. आणि मग ते बंद व्हायला पाहिजे. तर पंढरपूरला 4 मे 1938ला आता आपण बघूया की पंढरपूर हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. कोणी कोणी सांगितलंय तर सर जॉन विल्सन आहे, सर जॉन मार्शल असेल, जॉन स्मिथ असेल किंवा स्टीव्हन्सन असेल, हॉपकिन्स असेल आणि इंग्लंडचे इतिहासकार चार्ल्स एलन असेल ज्यांनी सम्राट अशोक चरित्र लिहिलं, त्यांनी सर्वांनीच सांगितलेलं आहे की पंढरपूरचं विहार मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा धर्माची देवळे देवळाचा धर्म या ग्रंथामध्ये भारतातील सर्वात जुने हिंदू मंदिर हे प्राचीन बुद्ध विहारच होय. आणि स्वामी विवेकानंदाने सुद्धा जगन्नाथपुरी हे प्राचीन बौद्ध विहार आहे आणि भारतातील सर्वात जुनी प्रसिद्ध हिंदू मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार होय असं स्वामी विवेकानंदाने सुद्धा दी सेजेस ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये उल्लेखित केलेला आहे. तर अशा प्रकारे हे पुरावे आहे आणि संतांच्या अभंग गाथा सुद्धा त्याला सहाय्यकारी आहे की प्राचीन पंढरपूरचं विहार हे बुद्ध विहारच होय. आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणतात मी ते सिद्ध करून देईन. तर पंढरपूर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संबंध सुद्धा आपण जाणून घेऊया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंढरपूर यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे सोलापुराशी. बाबासाहेब तसे सोलापुराकडेच धम्मदीक्षा घेणार होते, परंतु सोलापुरांच्या लोकांचं मन बघितलं, नंतर नागपूरकडे ते मोर्चा वळविण्यात आला. ती कहाणी वेगळी आहे. तर अशा पद्धतीनं पंढरपूर जे बाबासाहेब याचा खूप जवळचा संबंध आहे. तर पंढरपूरला 4 मे 1938ला मांग मातंग परिषद बाबासाहेबांनी तिथे भरवण्यात आली होती. आणि या पंढरपूरच्या मांग मातंग परिषदेमध्ये तशा बाबासाहेबांनी एकूण 14 मांग मातंग परिषदा भरवल्या होत्या. या मांग मातंग परिषद पंढरपूरमध्येच मातंग बांधवांनी त्यावेळी पंढरपूरच्या की डॉक्टर बाबासाहेबच आमचे खरे सर्वोच्च नेता पुढारी म्हणून त्यांचा गौरव केला होता, मानपत्र दिला होता. ती तारीख आहे
आणि 4 मे 1938ला. तर बाबासाहेबांचा आणि पंढरपूरचा खूप संबंध आहे. तशा बाबासाहेबांच्या एकूण 14 मातंग मांग अस्पृश्य परिषदा झाल्या होत्या, जे आज उपवर्गीकरणाचं चालू आहे. तर कसबे तडवळे जे आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा माणगाव कोल्हापूरला आणि अनेक सोलापूरला सुद्धा मांग मातंग परिषदा बाबासाहेबांनी अस्पृश्य परिषदा घेतल्या होत्या. संत चोखामेळा जे धर्मशाळा जे संत गाडगे बाबांनी पंढरपूरला बांधलेले होते. अरे देवळात देव नसते ब्राह्मणाचं पोट असते असे सांगणारे गाडगे बाबा आयुष्यभर पंढरपूरला जायचे, पण ते मंदिरात जायचे नाही. दिवसभर ते पंढरपुराची स्वच्छता करायचे आणि रात्री अंधश्रद्धा बुवाबाजी कर्मकांडातून लोकांच्या डोक्याची सफाई करायचे, डोक्यातला कचरा काढायचे. दिवसभर पंढरपूरचा कचरा काढायचे आणि रात्रीला ते डोक्यातून अंधश्रद्धेचा कचरा काढायचे होते. आणि अशा पद्धतीने संत चोखामेळाने कीर्तनातून प्रबोधनातून जे पैसे जमा केले होते त्यांनी एक धर्मशाळा बांधली होती, संत चोखामेळा धर्मशाळा पंढरपूर. तर ते 14 जुलै 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला स्वतःच्या अंगठा लावून बाबासाहेबांना संत चोखामेळा धर्मशाळा पंढरपूरची दान केली होती गाडगे बाबांनी. आज त्या संत चोखामेळा त्या पंढरपूरच्या त्या धर्मशाळेवर ब्राह्मण बडव्यांनीही कब्जा केलेला आहे, जे बाबासाहेबांच्या नावानं होतं. त्याच्यावर ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. तर हा धरीला पंढरीचा चोर म्हणजे हा जनाईचा दुसरा तिसरा करून असून हा धरीला पंढरीचा चोर म्हणजे हाच तो ब्राह्मण बडवा होता, शेंडीवाला ब्राह्मण पेशवा होता. तर असा बाबासाहेबांचा संबंध सुद्धा पंढरपूरशी राहिलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा जगप्रसिद्ध. दुसरी गोष्ट, या पंढरपूरला आपल्याला माहित असेल की जगप्रसिद्ध चित्रकार जे एम.एफ. हुसेन हे चित्रकार, ज्यांनी बुद्धाच्याही काही पेंटिंग काढल्या, हिंदू धर्माच्या काही नागडे चित्र काढले म्हणून त्यांना भारत देशातून हाकललं आणि नंतर ते कतार देशामध्ये ते मरण पावले. तिकडे एम.एफ. हुसेन जगप्रसिद्ध चित्रकार, यांचं जन्मस्थान सुद्धा पंढरपूर आहे. ते बोहरा मुस्लिम परिवारातले होते. तर अशा पद्धतीनं ब्राह्मणांनी एम.एफ. हुसेन यांचा सुद्धा छळ केला आणि नंतर त्यांना देश सोडून जावं लागलं. तर या जगप्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसेन यांचं जन्मस्थान सुद्धा पंढरपूर आहे. तमाशा समाजनी जी विठाबाई नारायणगावकर यांचं जन्मस्थान सुद्धा पंढरपूर आहे, कारण ते एक मातंग अस्पृश्य परिसरातील होत्या. तर पंढरपूर एक बौद्ध क्षेत्र होतं आणि काही त्याचे अभंग गाते आहे. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. आता हे ज्ञानोबा रायांच्या ओळी आहे. सुंदर ते ध्यान. आता कोणतं सुंदर ध्यान? तर हेच शमत विपश्यना ध्यान आणि उभा विटेवरी. तर सुंदर ते ध्यान उभे उठ. आणि पुढच्या ओळी आहे कासे पितांबर. कासे म्हणजेच काय? तर काशाय वस्त्र. पितांबर म्हणजे पिवळे काशाय वस्त्र धारण करणारा भिक्खू संघ. तर काशे पितांबर म्हणजे काशाय किंवा पितांबर म्हणजे पिवळे वस्त्र धारण करणारा कोण असतो? भिक्खू संघ असतो. आणि म्हणून पितळखोरा. आजही महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पितळखोरा लेणी आहे, कन्नड तालुक्यामध्ये. तर पितळखोरा हे नाव कशावर पडलं? पीत हा शब्द पाली आहे. पीत म्हणजे पिवळा होत असतो, जसं आपण पितळ म्हणतो. तर पितळाचा जो धातू असतो तो पिवळा असतो. तर पितळखोरा बुद्ध लेणी जी आहे, तर पितळखोरा म्हणजे काय? जसं मराठीमध्ये एक शब्द आहे दरीखोरा. तर ज्या ठिकाणी पीत वस्त्रधारी, पिवळे वस्त्रधारी भिक्खू लोक राहतात, ज्या दरी खोऱ्यामध्ये राहतात, ज्या पीत वस्त्रधारी जे भिक्खू आहे जे त्या दरी खोऱ्यामध्ये राहतात, म्हणून त्याचं नाव पितळखोरा असं ते पडलेलं आहे. तर पितळखोरा म्हणजे पिवळे वस्त्र धारण करणारा बुद्धाचा भिक्खू संघाचा तो चिवराचा कलर होता. आजही महाराष्ट्रातल्या सर्व बौद्ध लेण्यांना पांडव लेण्या म्हणतात. वास्तव त्या पांडव लेण्या नसत्या, पंडू लेण्या आहे. पंडू म्हणजे काय? जसा पंडू रोग आहे पिवळा, तर पंडू पिवळा हा पंडू रंग म्हणजे पिवळे चिवर घालणारा भिक्खू संघाशी नसतो संबंधित आहे. आणि नरसिंह गाथामध्ये शुद्ध सुवर्ण म्हणजे बुद्धाचा 24 कॅरेट पिवळा म्हणजे असा तो कलर होता त्यांचा शरीराचा असा. तर संतांच्या अभंग गाथेमध्ये तेने मुक्ती चारी साधेल्या. मुक्तीच्या चारी तेने मुक्तीचारी म्हणजे मुक्तीच्या 4 अवस्था बुद्धाने सांगितल्या. सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहत. तर ह्या मुक्तीच्या अवस्था सांगितल्या. तर हे आज हे जे पिवळी वस्त्र धारण करणारा ते विठ्ठलाला जे पिवळं पितांबर घालतात, हे पिवळं पितांबर नसतं, ते पिवळं चिवर आहे. आजही नागपूर जिल्ह्यामध्ये पिवळी नदी आहे, नाग नदी आहे. तर पिवळी नदी म्हणजे काय? एकेकाळी नाग नदी आणि पिवळी नदी हे उपसंपदेचं भिक्खूचं ठिकाण होतं. पिवळी म्हणजे पिवळे वस्त्र धारण करणारा. घालीन लोटांगण वंदीन चरीन, डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. आजही विठ्ठल मंदिरामध्ये आणि तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये एक मान्यता आहे
की विठ्ठलाचं दर्शन घेत असताना ते पायापासून घ्यावं, चेहऱ्यापासून नाही, पायापासून त्याची सुरुवात करावी. तर ही परंपरा महाबोधी महाविहारात आहे. आजही आपण बौद्ध घ्यायला गेलो किंवा कोणत्याही बुद्ध विहारात गेलो तर आपण बुद्धाच्या डोक्यावर चरणावरच श्रीपाद सरोरे, श्रीपाद कमलाची मी पूजा करतो असं बुद्ध धर्मामध्ये वंदन येत आहे. तर अशी परंपरा आहे पंढरपूरच्या मंदिरामध्ये आणि तिरुपतीमध्ये, की पंढरपूरच्या मंदिरात आणि तिरुपती मंदिरामध्ये जर प्रवेश केला तर सरळ त्या बुद्धाच्या चेहऱ्याला पाहायचे नाही, तर पायाकडूनच नंतर मुखदर्शन घ्यायचं, चरण स्पर्श करायचं. ते हेच ते घालीन लोटांगण वंदन चरीन डोळ्यानं पाहिन रूप तुझे. तर हे बुद्धांच्या संदर्भात आहे. लोटांगण म्हणजेच वंदन करणं, घालीन वंदन लोटान हे बुद्धासाठीच आहे. रूप पाहता लोचनी, तर हे बुद्धाचं एवढं सुंदर रूप आहे. या सगळ्या गाथा बुद्धाला बोधिसत्वालाच त्या वर्णत आहे. तर ह्या चरण पादुका ज्याला श्रीपाद म्हणतात, बुद्ध धर्मामध्येच श्रीपाद कमलाची पूजा म्हणजे बुद्धांच्या पावलांची प्रतीकांची सुद्धा पूजा होत होती. आपण वंदनेमध्ये म्हणतो श्रीपाद सरोरुहे, बुद्धाच्या श्रीपाद म्हणजे दोन्ही पावलं पादुका, चरण पादुकाची मी चरण धुळीला वंदन करतो. तर अशा पद्धतीनं हे चरण पादुका श्रीपाद ह्या बुद्धांचे, आपण महाबोधी महाविहारामध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला महाबोधी महाविहाराच्या सभोवताल कमळाच्या फुलावर दगडांवर बुद्धांचे पावलावर लोक वंदन करत असतात. ही परंपरा बुद्धिस्ट आहे. नंतर ती वारकऱ्यांमध्ये ब्राह्मणी धर्माने ती चोरलेली आहे. तर आजही आपण ज्या देहू आणि आळंदीच्या प्रमुख पालख्या निघतात, तुकोबाराय आणि संत तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वराच्या, तर त्यांच्या ते चरण पादुका त्या पालखीमध्ये ठेवतात आणि त्याची ती वारी काढतात. तुकोबारायांच्या चरण पादुका आणि ज्ञानोबारायाच्या चरण पादुका ते पालखीमध्ये ठेवतात आणि मग त्याची ती पूर्ण वारी असते. तर ही चरण पादुका बुद्धिस्ट परंपरा आहे. बुद्धांचीच जगामध्ये चरण पादुकांची, त्या चरण कमलाची श्रीपाद म्हणतात पालीमध्ये, त्याची कमलाची पूजा, या चरण पादुकाची पूजा ही बुद्धिस्ट पूजा आहे आणि ती वारकऱ्यांनी सुद्धा चालू केलेली आहे. आजही वारी म्हणजे दुसरी तिसरी काही नसून चरण पादुकाची ती पालखी असते आणि त्याला ते लोक त्याच्यावर फुलं ठेवतात, डोकं ठेवतात. ही बुद्धिस्टच परंपरा आहे, बुद्धापासूनच ते निर्माण झालेली आहे. ही पालखी सोहळा सुद्धा जाऊगे माई पंढरपुरासी आखाडी कार्तिकी एकादशी म्हणजे पंढरपूरला महाधम्म रक्षित अरद भिक्खू आणि त्याचे 14,000 अरद भिक्खू राहायचे. तर वर्षावासासाठी आपल्या गावा नगरामध्ये आमंत्रित करण्यासाठी हे पायी लोक पंढरपूरला पांढरे वस्त्र परिधान करून जायचे. तर ही वारकरी परंपरा वर्षावासाला भिक्खूला आणण्याची गावानगराकडे जायचे, म्हणजे आखाडी पौर्णिमेला घेऊन यायचं आणि कार्तिकी पौर्णिमेला नेऊन द्यायचं, अशी ती परंपरा होती. तर आपण हे बोधिवृक्षाला म्हणजे आज ज्या काही स्त्रिया आहेत आणि पुरुष लोक वारीला जात असताना डोक्यावर वृंदावन घेतात तुळशीचं, तर ते वृंदावन नसून ते वंदनवन आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये लोक तुळशीला नाही, तुळशी डोक्यावर नाही, तुळशी वृंदावन डोक्यावर नाही, तर पिंपळाचं बोधिवृक्ष कुंडीमध्ये डोक्यावर घ्यायचे. आणि म्हणून जेव्हा संघमित्र आणि महामहेंद्र श्रीलंकेला बोधिवृक्षाचं झाड नेलं तर त्यांनी ते जहाजावर जरी नेलं होतं तरी त्याची मिरवणूक मात्र श्रीलंकेला 17 दिवस डोक्यावरच त्या झाडाची, सोन्याच्या कुंडीमध्ये मिरवणूक काढण्यात आलेली होती. आता ते तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी म्हणजे बोधिवृक्ष डोक्यावर घ्यायचे. 84,000 महास्तूप महाविहारापाशी सम्राट अशोकाने 84,000 बोधिवृक्ष सुद्धा लावलेले होते. तर ते डोक्यावर घेण्याची बुद्धाने स्वतः ज्ञानप्राप्तीनंतर बोधिवृक्षाला वंदन केलेलं आहे. तर हे बोधिवृक्ष पूजा, वृक्षांची पूजा बुद्धापासूनच सुरू झालेली आहे. आणि आता ते बोधिवृक्ष डोक्यावर घेऊन चालायचे बुद्धामसरण, आता ते तुळशीतनं ते जागा घेतलेली आहे. आणि ही वर्षावास परंपरा वारीच्या याच्यामध्ये चालू होत असतो. आणि खास करून या भारतामध्ये रथयात्रा सुद्धा निघत असते या वर्षावास या वारीच्या परिसरामध्ये. एक रथयात्रा निघत असते जगन्नाथपुरीला, जिथं भगवान बुद्धांचा दंतधातू होता, त्या दंतधातूला रथावर बसवायचे आणि पूर्ण जगन्नाथपुरीमध्ये ते फिरवायचे. आता ते जगन्नाथपुरी प्राचीन बुद्ध विहार आहे, स्वामी विवेकानंदांनी सांगितलंच आहे. आणि दुसरी रथयात्रा नेपाळ देशामध्ये मच्छिंद्रनाथला होत असते. तर तिथे खूप मोठी जगन्नाथ जशी रथयात्रा आहे ओडिसाला, तशीच रथयात्रा मच्छिंद्रनाथ रथयात्रा नेपाळ देशामध्ये सुद्धा होत असते. आणि ही सुद्धा वारी सुद्धा ही वर्षावासातच, या 3 प्रमुख उत्सव या वर्षावासामध्ये आखाडी पर्वामध्ये राहत असते. तर ही मोऱ्यांची एक शाखा महाराष्ट्रामध्ये, तर हे संत तुकाराम जे म्हणतात जाऊगे माये पंढरपुराशी आखाडी कार्तिक एकादशी, तर हे मोऱ्यांची एक शाखा म्हणजे मोऱ्यांच्या खूप साऱ्या शाखा होत्या.
बुद्धांच्याच काळामध्ये मौर्य घराणं बुद्धिस्ट होतं. पिपली वंशचे मौर्य, चित्तोडगड राजस्थानचे मौर्य, मथुरेचे मौर्य आणि कोकण घारापुरी महाराष्ट्राचे मौर्य, जळगावचे मौर्य. तर असे मौर्य घराण्याच्या खूप साऱ्या शाखा होत्या आणि पाटलीपुत्र मगधचे मौर्य. तर अशा मौर्यांच्या खूप शाखा होत्या. तर याच मौर्यांची एक शाखा कोकण घारापुरी बेटला राहायची. याच मौर्यांच्या शाखेचेच मोरे म्हणजे संत तुकाराम हे मौर्य वंशाचे सम्राट अशोकाच्या मौर्यच ते मोरे झालेले आहे. आणि हे मोरे सम्राट अशोकच्या वंशाचेच हे संत तुकोबाराय महाराज होते. आणि म्हणून त्यांच्यावर बुद्ध धम्माचा प्रभाव होता. तर अशा पद्धतीनं जे ही रथयात्रा जर कोणी पाहिली असेल तर जे अलेक्झांडर कनिंघम म्हणजे 1858 मध्ये साचीला सर अलेक्झांडर कनिंघम हे जे पुरातत्वविद आहे त्यांनी द व्हिल्सॉट ऑफ ग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला आहे की हा एकादशी उत्सव मेला हा साचीच्या बौद्ध स्तूपापाशी सुद्धा व्हायचा. म्हणजे जो आज पंढरपूरला उत्सव होतो हाच उत्सव एकेकाळी सर अलेक्झांडर कनिंघमने साचीच्या ठिकाणी पाहिला. होऊ शकते आजही साचीला बुद्धाच्या सोबतच सारीपुत्त आणि महामोगलांच्या आणि कौंडिन्य भंतेच्या अस्थी सुद्धा सोनारीच्या ठिकाणी साचीला आहे. तर आजही म्हणजे कार्तिकीला आजही कार्तिक पौर्णिमेला म्हणजे वर्षावास संपला का कार्तिक पौर्णिमेला सारीपुत्त आणि महामोगलांच्या ज्या अस्थी आहे साचीला, केवळ साचीलाच नाही तर साची जवळ असलेलं सारूमारू आहे, सतधारा आहे, इथेही सारीपुत्त आणि महामोगलांच्या असते. त्याची मिरवणूक आजही कार्तिकी पौर्णिमेलाच होत असते. तर हे वर्षाबाद झाल्याच्या नंतर तर ही परंपरा पंढरपूरची जी परंपरा म्हणतो तर ही साची स्तूपाचीच परंपरा आहे. जाऊगे माये पंढरपुराची आषाढी कार्तिकी एकादशी. तर संत तुकाराम महाराज हे बुद्धिस्ट होते आणि म्हणून देहूगावला जे इंद्रायणी नदी आहे तर ही इंद्रायणी नदी प्राचीन काळामध्ये आपण लोणावळा परिसर जर बघितला, देहू रोड, तळेगाव, दाभाडे हे संपूर्ण लोणावळा परिसर, लोणावळा म्हणजे काय लेण्यांचं जिस्त जास्त वलय आहे म्हणून लोणावळ्याला हे नाव बस लेण्यावरूनच पडलेलं आहे लोणावळा. तर या लेण्यावळ्यामध्ये कारला, भाजे, बेडसे या खूप साऱ्या बुद्ध लेण्या आहे लोणावळा परिसरामध्ये. आणि देहू आळंदी परिसर ह्या बौद्ध लेण्यांमध्येच म्हणजे किती सारे बौद्ध भिक्खू तिथे राहत होते. आणि इंद्रायणी नदी हे एकेवेळी जी आता तिथे यात्रा भरते देहू आळंदीला इंद्रायणी नदी, इंद्रायणी नदी एकेकाळी उपसंपदा भूमी होते भिक्खूंची. आणि या देहू आळंदी परिसरामध्ये या लोणावळ्या परिसरामध्ये खूप साऱ्या बौद्ध लेण्या आहे आणि म्हणूनच बौद्ध धर्माचा प्रभाव संत तुकारामांवर आणि इतरही वारकरी संतांवर होता. आणि स्वतः संत तुकोबारायांच्या जन्मगावीच खूप साऱ्या बौद्ध लेण्यांचा समूह आहे. आणि स्वतः संत तुकाराम महाराजांनी ध्यान साधना आणि सर्व अभंग गाथा रचना त्यांनी बुद्ध लेणीमध्येच एकांतवासात केलेल्या आहे. देहूगावच्या परिसरामध्ये, आळंदीच्या परिसरा आणि देहूगावच्या परिसरामध्ये खूप साऱ्या बौद्ध लेण्या आपल्याला पाहायला मिळेल. मी त्या ठिकाणी गेलेलो आहो, राहिलेलो आहो. तर संत तुकारामांनी जास्तीत जास्त ज्या बुद्ध लेणीमध्ये देहूगावच्या बुद्ध लेणीमध्ये जास्तीत जास्त त्यांनी वास्तव्य केलं ती लेणी म्हणजे भंडारा डोंगर बुद्ध लेणी. तर ही भंडारा डोंगर बुद्ध लेणीमध्ये संत तुकारामांनी जास्तीत जास्त अभंग रचना आणि ध्यान केलेलं आहे. त्याचप्रमाणे याच देहूगावला भंडारा डोंगर बुद्ध लेणी, भामचंद्र डोंगर बुद्ध लेणी, पिरंगाई डोंगर बुद्ध लेणी, घोराडवाडी डोंगर बुद्ध लेणी आणि कार्ला बुद्ध लेणीमध्ये सुद्धा संत तुकारामांनी भेट दिल्या होत्या, त्यांनी बघितलेल्या होत्या, कारण तो परिसरच आहे. तर अशा पद्धतीनं संत तुकारामांचं संपूर्ण आयुष्य हे बुद्ध लेण्यांमध्येच गेलं आणि तिथेच त्यांची पत्नी ही भाकर तुकडा घेऊन जायची त्यांना आणि ते बुद्ध लेणीमध्येच राहायचे. भंडारा डोंगर बुद्ध लेणीवर आता ब्राह्मणाईनं कब्जा केला आहे. देहूगावच्या सर्वच बुद्ध लेण्यांवर कब्जा केलेला आहे. संत तुकारामाने जिथे जिथे अभंग गाथा ध्यान केलं त्या लेण्यांवर ब्राह्मणांनी आता कब्जा केलेला आहे. आणि देहूगाव आळंदी परिसरामध्ये आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांनी जी श्रीलंकेमधून बुद्ध वंदना आणलेली होती तर त्या बुद्ध वंदनेचं जे ध्वनिफीत तयार केली होती तर बाबासाहेबांनी ते कृष्णाजी मास्टर जे याच्याकडून गाऊन घेतले होते ते आळंदीचेच होते. जे फुलंब्री जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, फुलंब्रीकरचे फुलंब्री. तर हे कृष्णाजी फुलंब्रीकर यांच्याकडूनच बाबासाहेबांनी ती बुद्ध वंदना गाऊन घेतलेली होती. तर हे फुलंब्रीकर ज्यांच्याकडून बुद्ध वंदना गाऊन घेतली होती हे सुद्धा आळंदीचेच होते. नंतर ते फुलंब्रीला आलेले म्हणून त्याचं फुलंब्रीकर नाव पडलेलं होतं. तर अशा पद्धतीनं आळंदी आणि देहू हा परिसर सुद्धा प्राचीन काळामध्ये बौद्ध भिक्षूंचा त्या ठिकाणी वावर होता, कारण जास्तीत जास्त बौद्ध लेण्या देहू आळंदीलाच आहे आणि देहू आळंदी पासूनच मोठी वारी निघत असते. तर बौद्ध भिक्षूंच्या मोठे केंद्र इंद्रायणी नदी, जसं इंद्रायणी चावलासाठी प्रसिद्ध आहे तर इंद्रायणी नदी तशी नागफणी या
पर्वतापासून त्याचं सुरू होते, तर ही ती भिक्खूंची उपसंपदा भूमी होती. आणि याच इंद्रायणी नदीमध्ये संत तुकाराम महाराज म्हणजे संत तुकाराम महाराजांनी जे महाकवी अश्वघोष भिक्खू होते, सम्राट कनिष्काचे धम्मदीक्षा गुरु अश्वघोष भिक्खूंच्या यांनी जो सौंदरानंद, बुद्धचरित्र, वज्रसूची, सारीपुत्त प्रकरणचे ग्रंथ लिहिले होते, या अश्वघोषाच्या बौद्ध भिक्खूंचाच एक ग्रंथ वज्रसूची नावाचा बौद्ध ग्रंथ म्हणजे संत तुकारामांचे जे शिष्य आहे संत बहिणाबाई यांनी तो मराठीमध्ये अनुवाद केला होता. बौद्ध भिक्षू अश्वघोषचा ग्रंथ, बौद्ध ग्रंथ वज्रसूची, जो अलीकडे रूपा कुलकर्णी यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. तर हा वज्रसूची अश्वघोष बनतेचा बौद्ध ग्रंथ संत तुकारामांनी वाचलेला होता. आणि हा वज्रसूची ग्रंथ वर्णव्यवस्था, ब्राह्मण व्यवस्थेवर प्रहार करणारा ग्रंथ आहे. म्हणूनच त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला अभंगगाथामध्ये विद्रोह दिसतो. नंतर हा वज्रसूची बौद्ध ग्रंथ ज्योतिबांच्याही हातामध्ये पडला. त्यांनी त्याचा विवेकसार म्हणून सत्सार विवेकसार म्हणून त्याचा मराठी अनुवाद केलेला आपल्याला दिसतो. तर हाच वज्रसूची ग्रंथ संत तुकाराम आणि संत तुकाराम पासून ज्योतिबांपर्यंत आलेला होता. आणि अशा पद्धतीने हा वज्रसूची बौद्ध ग्रंथाचा संत तुकारामांवर आणि ज्योतिबांवर प्रभाव होता. तर भंडारा डोंगर बुद्धलेणी जे देऊगावला आहे, तर तिथे त्यांनी ज्या काही जे म्हणून संत तुकारामांच्या अनेक अभंग गाथा, गाथा हा शब्दच पाली आहे, जय मंगलट्ठ गाथा, महामंगल गाथा, नरसिंह गाथा आणि 84,000 जे सुत्त आहे त्या सर्व 84,000 गाथाच आहे. गाथा हा शब्दच मूळ पाली धम्मलिपीतला आहे. म्हणून त्यांनी अभंग गाथा, कधीही न भंग न पावणाऱ्या अभंग गाथा किंवा अखंड गाथा, तर ह्या अभंगामध्ये बुद्धांचा उल्लेख दिसतात. तोडोनिया अवघ्या ज्येष्ठांचा संबंध तुकाराम महाराज, तर तोडोनिया अवघ्या ज्येष्ठांचा संबंध शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. पंढरीचा पांडुरंग शुद्ध बुद्धच आहे असं संत तुकोबारायाने सुद्धा सांगितलेलं आहे. पंढरीचा पांडुरंग शुद्ध बुद्ध, पंढरीचा पांडुरंग शुद्ध बुद्ध, आशा ते करविते. बघा संत तुकारामांनी त्यांच्या गाथेमध्ये बुद्धाचं वर्णन केलेलं आहे. आशा ते करविते बुद्धीचा तो लोप, संदेह ते पाप कैसे नव्हे, आपुला आपण करावा विचार, प्रसन्न ते सार मन द्वाहे, नावे रूपे अंगे लावी लावी टाळ, होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध, पंढरीचा पांडुरंग शुद्ध बुद्ध. या संत तुकोबारायांच्या अभंग गाथा आहे. आणि आणखी त्यांची एक अभंग गाथा आहे, कोणाचा कोणाशी ना धरे संबंध, आहे शुद्ध बुद्ध ठाई ठाई. तर हा अभंग क्रमांक आहे 687 गाथा क्रमांक अभंग गाथा. तर संत तुकोबारायांना सुद्धा जगद्गुरु या पदवीनं ओळखल्या जात असतं. जगद्गुरु संत तुकाराम. वास्तविक पाहता जगद्गुरु हा शब्द बुद्धासाठी आहे. 8व्या शताब्दीमध्ये काश्मीरमध्ये नीलमत पुराण, जे 18 महापुराण नाही, एक नीलमत पुराण आहे, जे नीलनाग नावाच्या नागराजाने लिहिलेलं आहे, नीलमत पुराण. तर हे नीलमत पुराण काश्मीर मधला एक ग्रंथ आहे, प्राचीन ग्रंथ. तर त्याच्यामध्ये बुद्धाचं वर्णन आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बुद्धाला नीलनाग या राजाने या नीलमत पुराणामध्ये बुद्धालाच जगद्गुरु या नावानं ते विशेषण बुद्धाला दिलेलं आहे. तर आपण पाहिलेलं असेल जे 18 पुराण आहे, या 18 पुराणामध्ये आणि 18 पुराणामध्ये या मनुवादी काल्पनिक ग्रंथामध्ये बुद्धाचा किती विरोध केलेला आहे. ब्रह्मांड पुराणामध्ये आपण ब्रह्मांड पुराण पाहूया की ब्रह्मांड पुराणामध्ये असा उल्लेख आहे की बुद्ध विहारात जाणे पाप आहे, त्याने 100 वेळा जरी प्रायचित्त केले तरी त्याला माफी नाही असा उल्लेख आहे. जर बुद्ध विहारात पाय ठेवला तर हे असं ब्रह्म पुराणामध्ये ब्रह्मांड पुराणामध्ये आहे. आणि तसंच गरुड पुराण आणि नारद पुराणामध्ये बुद्धाची किती बदनामी केलेली आहे. बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हा खोटा प्रचार होय असं बाबासाहेब 22 प्रतिज्ञेमध्ये म्हणतात. कोणत्याही बौद्ध राष्ट्रामध्ये बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार सांगितला जात नाही, फक्त भारतातच. हा खोटा प्रचार होय असं बाबासाहेब
म्हणतात. आणि गरुड पुराण, नारद पुराणामध्ये तर असा उल्लेख आहे बुद्धाच्या संदर्भात, रस्त्यानं जर हत्ती मागे लागला तर हत्तीच्या पायाने मरण पसंत करायचे, पण बुद्ध विहारात पाय ठेवायचा नाही, असं गरुड पुराण नारद पुराणामध्ये आहे. पद्म पुराणामध्ये ब्राह्मणांच्या बुद्धाचे तोंड पाहणे म्हणजे अपशकुन आहे असा उल्लेख आहे. आणि रामायणामध्ये तर माहीतच आहे की बुद्धाला चोर म्हणून उल्लेख केलेला आहे. तर बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असं बाबासाहेब 22 प्रतिज्ञेमध्ये म्हणतात. परंतु आजही ब्राह्मण लोक तेच करतात की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे. बुद्ध हा कोणत्याही विष्णूचा 9वा अवतार नाही, उलट विष्णूच हा बोधिसत्व अवलोकितेश्वराचा अवतार आहे. बोधिसत्व अवलोकितेश्वराच्याच मूर्तीला विष्णूच्या मूर्त्या म्हणून ब्राह्मण लोक प्रचारित करत आहे, ज्या पाल आणि गुप्त काळातील वज्रे आणि महायानी मूर्त्या आहे. तर जे संत तुकोबारायांची जी ओळ आहे, जे भगवान बुद्धांनी जो कालाम सुत्त स्वातंत्र्याचा जाहीरनामा सांगितला, तर तो आपल्याला संत तुकारामांच्या गाथेमध्ये दिसते. सत्य असत्याशी मन कराग्वाही, मानियेले नाही बहुमता. आणि त्यांनी जे भारतीय संविधानामध्ये कलम 15 जे समतेचा अधिकार आहे, तर त्यांच्या संत तुकारामांच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आहे अधिकार, बाले नारी नर आदी करोणी वेशा. तर हे संत नवसे सायासे पोरे होती, मग का करणे लागे पती, नवसानं जर लेकरं पोरं झाली असती तर नवरा करायची गरजच नाही, भुके नवे अन्न मेल्यावर पिंडदान. भुकेपणी म्हणजे जिवंत असताना मायबापांना अन्नदान करायचं नाही, मग पिंडदान करायचं. आपल्याला माहित आहे सर्वात मोठं पिंडदान बोधगयेला होतं. ब्राह्मणांनी तिथेही पिंडदान हा खोटा एक धंदा चालू केलेला आहे. आणि आता तर माहितच आहे, राम मंदिर कोरोनामध्ये बुद्ध विहारावरच ते राम मंदिर बांधलं आणि इतकं पटपट बांधलं. 1026 मध्ये सोमनाथ मंदिर जे लुटलं म्हणतात मोहम्मद गजनीनं 17 वेळा, ते ब्राह्मणांनीच लुटलेलं आहे. ती खोटी गोष्ट आहे, मोहम्मद गजनीनं नाही. तर 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं आणि 2026 मध्ये राम मंदिर लुटलं. इतकं पटपट लवकर लवकर त्यानं बांधलं की त्यांना लवकर चोरी करायची होती. आणि म्हणून गाडगे बाबांनी सरळ सांगितलं होतं, देवळात देव नसते, ब्राह्मणाचं पोट असते. ब्राह्मणांनी तो धंदा करण्यासाठी ते एवढं मोठं राम मंदिर बांधलं आणि चोरी केलेली आहे. SC SC OBC लोकांचं शोषण करण्याचे अड्डे म्हणजे हे ब्राह्मणाचे ठिकाण आहे असं प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. तर 22 प्रतिज्ञेमध्ये पिंडदान करणार नाही म्हणजे मेलेल्या माणसाच्या नावानं पिंडदान करणार नाही बाबासाहेबांनी जे तुकोबारायांची 22 प्रतिज्ञेमध्ये मानलाय. संत तुकोबाराय म्हणतात, सत्य सांगा लोका जरी कडू लागे. लोकांना नेहमी सत्य सांगा जरी ते कडू लागलं तरी. आणि म्हणून पंढरपूरला जाणारे जे लोक असतात ते पांढरे वस्त्रच घालतात. पांढरी वस्त्र घालण्याची परंपरा बुद्धिस्ट उपासक उपासिकांचीच आहे. आणि लक्षात घ्या, पगडी परंपरा सुद्धा बुद्धिस्ट आहे. शाक्य कोलीय लोक मौर्य काळामध्ये सुद्धा, सातवाहन काळामध्ये आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या डोक्यावर सुद्धा तुम्हाला पगडी दिसते. तर ही पगडी परंपरा बुद्धिस्ट परंपरा आहे. आपण पाहिलं असेल रामायणामध्ये एक गोष्ट आलेली आहे, काल्पनिक रामायण, तसं दशरथ जातक कथेच आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलं की जेव्हा राम हे 14 वर्षाचा, राम सीता लक्ष्मण 14 वर्ष वनवासाला जातात, तर तिथं भरत काय करतात, रामाच्या ज्या पादुका आहे चरण पादुका त्या कुठे ठेवतात, राजसिंहासनावर ठेवतात अयोध्येच्या आणि राज्यकारभार करतात. तर ह्या चरण पादुका तर तशा बुद्धिस्टच आहे, परंतु एक गांधार देशामध्ये एक शिल्पकला सापडलेली आहे की त्याच्या राजसिंहासनावर जे शाक्य लोक आहे बुद्धाची म्हणजे सिद्धार्थ गौतमाची पगडी त्या राजसिंहासनावर ठेवून कपिल वस्तूचा राज्यकारभार करतात. म्हणजे पगडीच्या ठिकाणी ब्राह्मणांनी काल्पनिक रामायणामध्ये चरण पादुका ठेवल्या आहे. म्हणजे सिद्धार्थ गौतम आखाडी पौर्णिमेला महाभिनिष्क्रमण करतात, तर त्यावेळी ते पगडी ठेवून ते त्याच्या मग कपिल वस्तूचा राज्य करत असतात. अशा पद्धतीने हे अशी मूर्ती गांधार शैलीमध्ये सापडलेली आहे. ते रामायणामध्ये बघा कशी चोरलेली आहे. तर ही पगडी परंपरा शाक्य कुळापासूनच आहे. मौर्य काळामध्ये, सातवाहन काळामध्ये, भोसले नागवंशी काळामध्ये सुद्धा शिवाजी संभाजी महाराज ही पगडी वापरायची, जे आता शीख बांधव सुद्धा वापरतात. कारण शीख लोक सुद्धा हे नागवंशी बुद्धिस्टच लोक होते प्राचीन काळातील. आणि हे वारकरी लोक सुद्धा पांढरी पगडी म्हणजे संत तुकोबाराय आणि सगळे वारकरी संत हे पांढरं धोतर सदरा आणि पांढरी टोपी घालायचे. परंतु आता पांढरी पगडी गेली तुकोबारायाची आणि गांधी अण्णाची टोपी आली. त्या टोपी गांधी अण्णाही घालत नाही, परंतु हे लोक SC ST OBC जातात. आणि पांढरी वस्त्र आजही ते घालून जातात. पांढरी वस्त्र हे बौद्ध उपासकांचं आणि धम्मध्वजातला एक पवित्रतेचं
पांढऱ्या कमळाचं पुंडलिकाचे एक महत्व आहे. तर सर्व संतांचा छळ आणि हत्या ब्राह्मणांनीच केलेली आहे. संत कबीराची हत्या, संत रविदासाची हत्या तुकडे तुकडे करून गंगा नदीमध्ये फेकून दिले. तर सर्व साधू संतांचा, वारकरी संतांचा छळ आणि हत्या ब्राह्मणांनीच केलेली आहे. सावित्री, ज्योतिबा, शिवाजी, संभाजी यांच्या सर्वांच्या क्रूर हत्या व छळ ब्राह्मणांनीच केलेले आहे. स्वतः संत चोखामेळांवर चोरीचा आर लावून त्यांना म्हणजे विठ्ठलाच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरला म्हणून चोख्यावर खोटा आरोप लावून ब्राह्मण बडव्यांनी त्यांना बैलाच्या पायामध्ये फरफटत नेऊन अमानुष छळ हाल केले होते पंढरपूरला, हे लक्षात घ्या. आणि म्हणून म्हणजे संत तुकोबारायांची हत्याच झाली, खूनच झाली. परंतु ब्राह्मणांनी ज्याप्रमाणे महामुघलायन भंतेंच्या तुकडे तुकडे करून केले होते, क्रूर हत्या केली होती, तर त्याच पद्धतीनं महामुघलायन भिक्खू सारखीच क्रूर हत्या संत तुकोबारायाची सुद्धा केली. होळीच्या दिवशी त्यांचे तुकडे तुकडे करून त्यांच्या अभंग गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या आणि त्यांची होळीच्या दिवशीच, धुळवडीच्या दिवशी, धुलिवंदनाच्या दिवशी त्यांचे तुकडे तुकडे करून इंद्रियान नदीमध्ये फेकून दिले आणि काल्पनिक पुष्पक विमानाची कथा पूर्ण आली. म्हणजे जे पुष्पक विमान आहे स्वर्गातून, ते फक्त सर्व साधू संतांना का आलं नाही, फक्त तुकोबारायांनाच का आलं नाही, नामदेवांना का आलं नाही, फक्त तुकारामांनाच का आलं नाही, तर आजही लोक म्हणजे संत तुकोबारायांचा खूनच झाला, हत्या झाली. त्याचा पुरावाही संत तुकारामांच्याच गाथेमध्ये आहे की त्यांना कशी चाहूल लागली होती आपला खून होणार आहे. म्हणून बघा त्यांनी अभंग लिहिला, लावूनी कोलित करतील माझा घात, ऐशे बहुतांचे संधी सापडलो खोळे मंदी, पाहतील उने तेने देतील अनुमोदने, तुका म्हणे रिघे पुढे नाही लाजे धिंगे. त्यांनी त्यांच्या अभंगामध्येच माझा घात करतील असा त्यांनी संकेत चाहूल दिलेले होते. आणि म्हणून संत तुकोबारायांवर बुद्ध धर्माचा प्रभाव होता, कारण ते मोरे वंशाचे होते, सम्राट अशोकाचे वंशज होते, हा इतिहास आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी याचीसाठी करा अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे याच्यासाठी करा, म्हणजे नेहमी माणसानं पुण्यकर्म केले तर पुण्यकर्माचा छंद जोपासा, असं जे बुद्धानं सांगितलं इथं. म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे माणसाला सुगती प्राप्त व्हावी, निब्बाण सुख प्राप्त व्हावं, सद्गती लाभावी, चांगलं मरण यावं. शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे सुगती सद्गती मिळणे. आता निश्चिंतने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, तुटलिया धावा तृष्णेची या. म्हणजे आता तृष्णेच्या धावा तुटलेल्या आहे, आता मी विसावा पावलेला आहो, मी संत शांत झालेला आहो, असं तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे व्हावा मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. किती सुंदर ओळी आहे, बुद्धांचा कलाम सुत्तातल्याच ओळी आहे. आणि म्हणून होळीच्या दिवशी त्यांचे तुकडे तुकडे करून महामुघलायन भंतेजी सारखे आणि संत कबीर रविदास सारखे त्यांचे तुकडे करून त्यांची हत्या करण्यात आली. आणि काल्पनिक पुष्पक विमान स्वर्गामधून आलं, ते गरुडावर आलं, असं काल्पनिक कथा ब्राह्मणांनी रचली. पुष्पक विमान फक्त त्या ब्राह्मणांना दिसलं होतं, दुसऱ्या कोणालाही दिसलं नव्हतं. आज जे पुष्पक विमान ज्या ठिकाणी उतरलं म्हणतात, ते जागा आता ते इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. तशी ती चव्हाण नगर त्या बौद्ध लोकांचीच जागा आहे, जिथं पुष्पक विमानाचं मंदिर आहे देहूगावला. तर ते बौद्ध लोकांचीच ते जागा आहे. महारवाड्यामध्येच ते पुष्पक विमानाची जागा आहे देऊगावला. आणि तसंही संत तुकारामांचा जो राजवाडा आहे तसा तो महारवाड्याच्या जवळच आहे, तिथे देऊगाव इंद्रायणीला. आणि संत तुकोबारायांची समाधी सुद्धा तिथेच आहे. तर अशा पद्धतीने हे पुष्पक विमान, काल्पनिक पुष्पक विमान ब्राह्मणांनी तयार केलं. बाकी संतांना आलं नाही, परंतु त्यांनाच कसं आलं, तर हे मात्र एक कोड आहे, त्यांचा खूनच झाला. कारण त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध, वर्ण व्यवस्थेविरुद्ध, पाखंड विरुद्ध, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं, जे कथा कीर्तने करीती, दान घेती दान देती, ते नरकात जाते. जे ब्राह्मण लोक कथा कीर्तन करून दान घेतात ते नरकात जातात, असे अभंग त्यांनी लिहिले होते. आणि ते ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी, म्हणते साधू लावून या राख अंग जोडून कडे पाप. संत हा शब्दच पाली आहे, हे संता संत चित्ता. संत हा शब्द मूळचा धम्मलिपीतला शब्द आहे. तर त्यांना पुष्पक विमान आलं असं म्हणतात. तर हे पुष्पक विमान काय आहे ते आपण समजून घेऊया. तर पुष्पक विमान म्हणजे काय, तर वास्तविक विमान हा शब्दच पाली आहे. आपण त्रिपिटकामध्ये विमानवत्थू म्हणतो, पेतवत्थू आणि विमानवत्थू. तर पुष्पक विमान, जे विमान हा शब्दच धम्मलिपीतला, पाली लिपीतला शब्द आहे, बौद्ध ग्रंथातला शब्द आहे विमान. तर विमानवत्थू जे आपण बौद्ध ग्रंथ आहे त्रिपिटकातला विमानवत्थू, तर पुष्पक विमान हा शब्दही ब्राह्मणवादाने चोरलेला आहे. तर ही वज्रयान परंपरा आहे पुष्पक विमानाची. आणि गरुड खांब ही सुद्धा बुद्धिस्ट वज्रयान परंपरा आहे.
तर अशा पद्धतीनं संत तुकोबारायांचा सर्व संतांचा छळ हत्या ब्राह्मणवाद्यानेच केलेल्या आहे. सर्व साधू संतांनी जे सर्वच लोकांनी, जॉन स्मिथने सुद्धा आणि चार्ल्स एलनने सुद्धा सर्वांनी सांगितलंय की पंढरपूरचं विहार हे प्राचीन बुद्ध विहार आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते म्हणून दरवर्षी भीमा कोरेगाव ते पंढरपूर अशी धम्म यात्रा, पदयात्रा ज्ञानज्योती महातेरोच्या नेतृत्वात निघते. तर ते काही मागण्यासाठी नाही, तर गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. तर ते पंढरपूरचं लोकांना जाणीव करून देण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, पंढरपूरच्या वारीला जाणारे लोक बौद्ध लोकच असतात आणि मग ते लोक, त्या लोकांनाही ते माहीत व्हावं, त्यांना जाणीव व्हावं की ते पंढरपूरचं महाविहार आहे, बुद्ध विहार आहे. म्हणून गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठीच ते भीमा कोरेगाव ते पंढरपूर पदयात्रा दरवर्षी ज्ञानज्योती भंतेजी काढत असतात. त्यांचा उद्देश तोच आहे की वारीला जाणारे सगळ्यात जास्त अस्पृश्य बौद्ध लोकच आधीही होते आणि आता आहे, आणि म्हणून ते अंधश्रद्धेकडे जाऊ नये, त्यांना तो पंढरपूरचा विठ्ठल पांडुरंग नसून तो बुद्ध व्हावा, हे सांगत त्या वारीमध्ये आम्ही दरवर्षी जात असतो. आणि म्हणून ते सिद्ध मागण्यासाठी नाही तर किंवा भांडणं लावण्यासाठी नाही, तर ते बाबासाहेब म्हणतात गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, हे आपलं आहे हे जाणीव करून देणं, हा इतिहास आपला आहे हे जाणीव करून देण्यासाठीच आमची धम्म पदयात्रा असते. आपण दरवर्षी त्या धम्म पदयात्रेमध्ये आलं पाहिजे. बाबासाहेब म्हणते की मी ते सिद्ध करून देईन. तर त्या ठिकाणी दरवर्षी सर्वात जास्त सोलापूरचेच लोक असं म्हणतात, सर्वात जास्त म्हणजे भीम जयंतीचा किल्ला आणि सोलापूर जिल्हा असं म्हणतात लोक. भीम जयंतीचा किल्ला सोलापूर जिल्हा, पण सर्वात जास्त सोलापूरचेच लोक खंडोबा, मरीमाय, येडामाय, खेकसामाय, म्हणजे सर्वात जास्त सोलापूरच्याच लोकांच्या घरामध्ये 33 कोटी देवी देवता भरलेल्या आहे. लक्षात घ्या, म्हणजे सोलापूरचे लोक अजूनही सुधारले नाही. आणि म्हणूनच बरं झालं बाबासाहेबांनी तिथं बाबासाहेब सोलापुराकडेच बुद्ध धम्माची दीक्षा धर्मांतर करणार होते, परंतु बाबासाहेबांना नंतर माहीत पडलं की या नाग विदर्भातले लोक एक कट्टर लोक आहे, आणि म्हणून बरं झालं बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षा घेतली. तर अशा पद्धतीने हे लोक फक्त भीम जयंतीचा जिल्हा सोलापूर, म्हणजे भीम जयंतीचा किल्ला न सोलापूर जिल्हा, फक्त बाबासाहेबांनी सांगितलं तर घरात खंडोबान बाहेर बुद्ध चालणार नाही. तर आजही देवदेव करणारे आणि सगळे सोलापूरच्या पूर्ण आम्ही गावात पंढरपूरच्या गावामध्ये जातो रस्त्यानं, तर सर्व लोक ते सगळे घरामध्ये देवी देवता आहे आणि ते सगळे लोक भिक्षूला विचारतही नाही. आणि बुद्ध विहार बंद पडलेले आहे. बुद्ध विहारामध्ये तर मी जुगारही पाहिलेला आहे, तिथं पत्ते खेळताना पाहिलं आहे. तर अशा पद्धतीनं सोलापूर हे सगळ्यात मोठं मागास असलेलं, बौद्ध धर्माचा प्रचार बौद्ध भिक्खू करत नाही असं नाही. आम्ही 17 वर्षापासून जातो, पण सोलापूरचे लोक अंधश्रद्धेमध्ये, बुवाबाजीमध्ये, येडामाय, खेकसामाय आणि ते खंडोबान इकडं तिकडं जेजुरीकडे जाणारे आहे. आणि त्यांना कितीही सांगितलं, त्यांच्या घरामध्ये 33 कोटी देवता भरलाय, कोण पोतराज आहे आणि सगळा धिंगाणा तिकडं झालेला आहे. सोलापूरच्या लोकांचं मत परिवर्तन होतही नाही आणि ते सतत वाऱ्या करत आहे. म्हणजे जेवढ्या काही वारीले लोक जातात, तर हे वारीला जाणारे लोक SC ST OBC एकेकाळचे नागवंशी बहुजन लोक, बौद्ध लोकच आहे ते वारीला जाणारे. पण मी मात्र वारीला जात असताना पाहतो की या वारीमध्ये एकही शेंडीवाला ब्राह्मण दिसत नाही. वारीला जाणारे लोक फक्त SC ST OBC प्राचीन काळातले नागवंशी बहुजन लोकच जातात. ब्राह्मण लोक तुम्हाला वारीमध्ये पैदल चालताना शेंडीवाला ब्राह्मण दिसत नाही. तो डायरेक्ट पंढरपूरच्या मंदिरामध्येच तिथं तो बसलेला आहे दान खाण्यासाठी. म्हणून तो घरीला पंढरीचा चोर म्हणजे हाच तो राम मंदिरातला, हाच तो पंढरीचा चोर म्हणजे ब्राह्मण बडवा. साने गुरुजींनी त्याच्यासाठी सत्याग्रही केला होता. तर अशा पद्धतीनं जाणारे लोक, आपलेच लोक, अस्पृश्य लोक आजही पंढरपूरला इकडे तिकडे जातात. आम्हीही जातो, पण आमचा उद्देश लोकांना अंधश्रद्धेतून काढण्यासाठी आहे. आणि म्हणून आपण हे सगळे 22 प्रतिज्ञेचं खूप पालन करा. बौद्ध धर्माने जगाचा उद्धार आहे हे बाबासाहेबांचं कथन आपण लक्षात ठेवा. बुद्ध काही विष्णूचा 9वा अवतार नाही, उलट तो विठ्ठल विष्णूच बोधिसत्व बुद्धाचा अवतार आहे, जे आज म्हणून ते सांगतात. तर अशा पद्धतीनं पंढरपूरचं प्राचीन मंदिर आणि हे महाविहारच होय, हे सर्व साधू संतांनी, म्हणजे संतांच्या अभंगांनी, इतिहासकारांनी, पुरातत्वविदांनी आणि बाबासाहेबांनी
प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा ते सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा प्राचीन पंढरपूरचा हा इतिहास, हा विषय खूप लांब जरी झाला असेल तरी पण हा इतिहास आपण, हा पंढरपूर प्राचीन बौद्ध पुण्यक्षेत्राचा हा इतिहास सर्वांना माहित व्हावा, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना शेअर करा. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. या उद्देशाने मी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. मना साधू साधू.